नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला कविता कोपरकर आली आणि तिचे भरपूर सारे व्हेंचर्स आहेत, पण म्हणूया 3 तरी मला माहिती आहेत. एक आहे कविता कोपरकर स्टुडिओ, ज्याच्यामध्ये ती खूप फेमस आहे की ब्रायडल मेकअप म्हणलं की पुण्यात तरी किंवा इवन मुंबईचे सुद्धा भरपूर क्लायंट्स असतील तिचे, पण ब्रायडल मेकअप म्हणलं की तिचं नाव पहिल्यांदा येतं. दुसरं तिचं एक व्हेंचर आहे म्हणजे प्रथा सारीज. तर त्याच्याबद्दल तिला गप्पा मारायच्या आहेत मला तिच्याबरोबर, की तिची इंटरेस्टिंग स्टोरी आत्ता आम्ही पॉडकास्ट रेकॉर्डिंगच्या आधी थोडीशी झलक मी ऐकली. म्हटलं आपण सुरू करूया आणि मग आपण सगळ्यांनाच सांगू. शिवाय तिसरं एक तिचं व्हेंचर आहे येलो लिली किड्स. तर ती एक फुल डे केअर सेंटर आहे मुलांसाठी आणि प्री स्कूलसुद्धा आहे. तर कविता, वेलकम टू द शो. थँक्यू सोहम. कुठून सुरू करूया? मेकअपपासून चालू करूया का प्रथा? तू सांग. वेल, मेकअप हे तर माझं पॅशन, आयडेंटिटी. खूप जण फोनवरती कविता मेकअप असंही माझं लास्ट नाव नेम लास्ट नेम ट्रू कॉलरवरती कविता वगैरे ब्रायडल, तसं. कविता मेकअप असं राईट, इट्स पार्ट ऑफ माय आयडेंटिटी. राईट. सो काही नाही, खूप वर्ष मेकअप केलाय मी. वयाच्या 17व्या वर्षापासून प्रोफेशनली मेकअप करतेय. आय वॉज इंडियाज फर्स्ट पर्सन टू गो अँड स्टडी ॲट हॉलिवूड स्कूल ऑफ मेकअप इन LA. सो ओ, तिथून मी ब्युटी अँड फॅशन मेकअपचं ट्रेनिंग घेऊन इथे आले आणि ठरवलं होतं की फिल्म इंडस्ट्री आणि फॅशनमध्ये काम करायचं. आणि तेव्हा बिकॉज माझ्या वडिलांचं पॅपेलॉन म्हणून सलॉनचं येस. बिझनेस होता, आय हॅड अ बेस. सो तिथे जे क्लायंट्स यायचे त्यांचं ब्रायडल मेकअप मी आता करीन, मी शिकून आली असं म्हणून राईट. स्टार्ट केलं. आणि समहाऊ तेव्हा एवढं क्वालिफाईड व्यक्ती, इंटरनॅशनल एक्सपोजर असलेली, खूप चांगले ब्रँड्स यूज करणारी अशी कुणीच नव्हती फॉर नॉर्मल लेमॅन. म्हणजे फक्त इंडस्ट्रीत होते काही लोक होते ते. राईट, राईट. त्यामुळे ते खूप क्लिक झालं आणि क्लिक म्हणजे खूपच क्लिक झालं आणि मी खूप एन्जॉय केलं. कम्प्लीट मोनोपोली एन्जॉय केली पहिले 7-8 वर्ष ऑलमोस्ट. सो 2004 to 2012 आय वॉज ॲब्सोल्युटली. एन्जॉईंग कम्प्लीट मोनोपोली पुण्यात. म्हणजे मोनोपोली असं थोडा एक्स्ट्रीम शब्द आहे, नाही, पण पण म्हणजे ॲक्चुअली म्हणजे कोणी लिटरली पर्याय नव्हता. म्हणजे लिटरली असं होतं की जी कोणाची लग्न आहेत आज सगळी, त्यांचे मेकअप माझ्याकडनं आहेत. एका येस. दिवसात 19 ब्राईड्स, एका दिवसात 18 ब्राईड्स बापरे! अशा मी केल्या. सो असं मी येस. 4,500 ब्राईड्स आजपर्यंत केलेल्या आहेत रेडी. अजूनही करतेच आहे. 15 वर्ष होऊन गेली आहेत मला, आता 16-17 वर्ष होतील. अमेझिंग. सो दॅट इज माय हिस्ट्री आणि आय एम अ वेटरन नाऊ. हो, एक्झॅक्टली. पण आणि शिकवलं पण आहे मी अनेक जणांना. येस, तुझी ट्रेनिंग येस, वर्कशॉप्स पण अकॅडमी पण असतात आणि आहे. हो, अकॅडमी पण हो. आहे. येस, येस. सो मला एक आता 2 प्रश्न ह्याच्यावरनं सुचले. एक तर लॉन्जिटिव्हिटी, म्हणजे की इतका मोठा स्पॅन आहे हो, की ज्याच्यामध्ये तू काम सतत करतेस. हो. दुसरी गोष्ट अशी तयार झाली म्हणजे जी मला जाणवली, की एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू तुझ्या सर्व्हिसची तयार झाली. हो. सो जेव्हा लग्न ठरतं, तेव्हा ब्राईडला असं वाटतं की अरे नाही, मला तिच्याकडनं माझा मेकअप झाला करेक्ट. पाहिजे. येस. मग त्याची कॉस्ट हाय आहे का? ती बजेटमध्ये कशी बसवायची वगैरे हे सगळं त्यांचं बघतात. बरोबर. पण ती एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू आय थिंक तू क्रिएट केलीस. येस. तर जेव्हा तू पहिली 2-3 वर्ष जेव्हा तू हे इंट्रोड्यूस केलंस, तर तेव्हा तुला हा अंदाज आला होता का तो कसा डेव्हलप होत गेला ते ऐकायला आवडेल? येस. सो ॲक्चुअली ना मी थोडीशी माझ्या बाबांमुळे, म्हणजे बिकॉज आय हॅव बीन अँड ग्रोन इन अ एंटरप्रेन्योर्स हो, हाऊस. म्हणजे येस. नॉट जस्ट बिझनेस पर्सन. ते मुळात मेडिकल प्रोफेशनल आहेत, हो. डॉक्टर आहेत आणि त्यांनी ब्युटी सलॉनचा बिझनेस चालू केला होता. आणि त्यांनी त्याच्यात सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे भारतातलं पहिलं मेन्स ब्युटी पार्लर असं त्यांनी प्रिसाइजली. चालू केलं येस. आणि खूप इनोव्हेशन्स केले. आणि त्यामुळे मला म्हणजे खूप लहानपणीपासूनच असं होतं की मला बाबांची पार्लर पुढे चालवते असं नाही करायचंय. मला काहीतरी माझं करायचंय. काय ते मला माहित नाही, पण काहीतरी माझं वेगळं मला करायचंय. आणि त्याच्यातून हे मी मेकअप शिकले आणि असं वाटलं की दिस इज अ निश, की जे आपल्या ब्युटी सलॉनशी रिलेटेड पण आहे, पण काहीतरी माझी आयडेंटिटी होईल वगैरे राईट. असं. आणि समहाऊ US मी शिकायला गेले ना, दॅट वॉज सॉर्ट ऑफ अ टर्निंग पॉइंट फॉर मी इन टर्म्स ऑफ
की तुम्ही नुसतं मेकअप मन म्हणून काम करायची गरज नाहीये. तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात. यू कॅन ॲक्चुअली रन युअर ओन नाईस, बिझनेस अँड यू कॅन नाईस. बी क्रिएटिव्ह अँड रन युअर ओन बिझनेस अँड हं, हं. ऑल्सो डिक्टेट युअर टर्म्स. हं, म्हणजे हं. तिथे असं झालं होतं की डिरेक्टर तुम्हाला रिस्पेक्ट केलं पाहिजे. एखादा डिरेक्टर जर आला, त्यांनी हं, तुम्हाला काम दिलं, तर हं. तुम्ही स्केचेस करा, तुम्ही त्याचे ऑप्शन्स दाखवा, तो ते ऑप्शन्स बघेल, त्याच्याबरोबर ब्रेनस्टॉर्म करा. मग ते म्हणजे असं नाही की हां, हे मेकअप इकडे ये, जे आपल्याकडे तेव्हा होतं. हो. म्हणजे राइट, 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 राइट. सो तो मला एक वेगळाच तिकडे काय म्हणतो आपण त्याला व्ह्यू मिळाला, की असं करेक्ट. काहीतरी व्हिजन मिळाली, की असं राइट. काहीतरी होऊ शकतं. हं. आणि समहाऊ तेव्हा मी परत आले, रादर मी कोर्स करायला गेले तेव्हा माझ्या डोक्यात होतं, की आपण इंडस्ट्रीत काम करायचं. सो हं. तेव्हा मी त्या दृष्टीने तिथे शिकले, की आपण असं म्हणजे कोणी ॲड फिल्मसाठी असेल तरी आपण असं प्रोजेक्ट करू शकतो. आपलं काम व्हिज्युअलाइज करू शकतो, त्यांना हं, दाखवू शकतो. हं. पण तिथे मला हे समजलं, की खूप प्रोफेशनॅलिझम आणता येईल ह्या कामात. म्हणजे जे हं. नुसतं खरं कलेचं काम आहे, ह्याच्यात खूप प्रोफेशनॅलिझम आणता येईल. आणि मग मी इथे आल्यानंतर जेव्हा ब्रायडल मेकअप्स करायला लागले, तेव्हा आय थिंक आय वॉज द फर्स्ट पर्सन इव्हन टू टॉक अबाउट अ ट्रायल. म्हणजे हं. ब्राइड्सना ट्रायल सेशन असतो किंवा एक आधी बसून आपण प्री वेडिंग आपण एक बसून सेशन करू, ज्याच्यामध्ये मी तुला सगळं करून दाखवीन, तुला ऑप्शन्स दाखवीन आणि मग आपण तुझे लुक्स फायनल करू. सो आय हं. वॉज द फर्स्ट पर्सन टू इव्हन थिंक अबाउट दिस, की जे नाईस. आता आता हां, आता सरसकट कॉमन आहे. झालंय. हां, येस, आता इट इज अ व्हेरी नॉर्मल थिंग. येस. पण तेव्हा मग मी असं करायचे, की क्लायंटला आधी भेटून त्यांना सगळे ऑप्शन्स दाखवून आय यूज्ड टू मेक अ कॉन्ट्रॅक्ट शीट विथ देम, की ज्याला मी हं. रेकॉर्ड शीट म्हणायचे, की ज्याच्यामध्ये सगळं डिटेल तिचं वेडिंग, रिसेप्शन, संगीत, जे काही ओकेजन्स असतील त्याच्या सगळ्या हेअरस्टाईल्स लिहून काढायच्या, त्याचं ॲक्सेसरीज जे लागणार आहेत त्या बॉक्समध्ये एका पॅक करायच्या, त्या शीटवरती तिची सही घ्यायची, की हं, ओके हं. दिस इज व्हॉट वी हॅव डिसाइडेड. आणि मग ब्राईड इतकी रिलॅक्स्ड व्हायची, की त्या दिवशी लिटरली मेकअपमध्ये पण म्हणजे मिररमध्ये पण बघत नाहीत माझ्या ब्राईड्स, की इतक्या त्या रिलॅक्स्ड असतात, पण की हां, आणि आपलं ठरलेलं आहे. जे काय करायचंय ते मी खूप सारे ऑप्शन्स बघून ठरवलेलं आहे. हं, सो नाऊ यू जस्ट हॅव टू इम्प्लिमेंट. म्हणजे हं, अगं हे दिसेल का मला चांगलं? नको आपण हे करायला, आपण ह्याच्याऐवजी हे करूया का? हे वेडिंगच्या दिवशी बोललंच जात नाही. आणि हं, दिस ॲक्चुअली रिझल्टेड इन मी डूइंग ब्रायडल मेकअप्स इन अ व्हेरी, व्हेरी स्मॉल टाईम. म्हणजे हं. म्हणून मला एका दिवसात 13, 14, 15 ब्राइड्स करेक्ट. करता यायला लागल्या. येस. सो सो अशा पद्धतीने तो एक प्रोफेशनल अप्रोच ह्या फील्डमध्ये हं. आणून ब्रायडल मेकअप हा एक बिझनेस होऊ शकतो, ह्याचं काहीतरी एक क्रिएट झाली निश राइट, माझ्यासाठी. राइट. आणि दॅट आय थिंक वॉज द डिफरन्शिएटिंग फॅक्टर. म्हणजे खूप येस. जणांना असं की तो सगळा प्रकारच वेगळा वाटायचा. म्हणजे इट वॉज नॉट कोणी, कारण तेव्हा माझ्याबरोबर फक्त खूप एक्सपिरियन्स्ड पार्लर ओनर्स होत्या, विमेन, हं, की हं. ज्या असं हां, आमच्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये ब्रायडल मेकअप ही एक सर्व्हिस आहे आणि त्या लग्नाच्या दिवशी ब्राईडबरोबर तिथे जायच्या कार्यालयात, फुल टाईम बसायच्या, तिचं थोडे चेंजेस करायच्या. म्हणजे आज मला एक ब्राईड आहे म्हणजे त्यांचा दिवस झाला संपला. तिकडे. हां. राइट, राइट. ॲज अगेन्स्ट कट टू व्हॉट आय वॉज डुइंग. सो आय थिंक ते सगळं ती प्रोसेसच खूप म्हणजे इम्प्रेसिव्ह झाली फॉर अ नॉर्मल पर्सन. करेक्ट. आणि मग ते वर्ड ऑफ माउथच झालं त्याचं. अरे काय, काय कविताची ट्रायल असते, काय मजा येते, हं, तू पण माझ्याबरोबर चल. आणि मग असं झालं की एका फॅमिलीमधल्या 10 जणींचं मी केलं. एक हं, मुलींचा ग्रुप आहे, सगळ्या फ्रेंड्स म्हणजे एकेका ग्रुपच्या 10-10 जणींचं एंगेजमेंट, वेडिंग सगळ्यांचं मी केलं. हं, हं. असं करत ते वर्ड ऑफ माउथनी अ, खूप स्प्रेड झालं आणि मग दॅट इज वाय दॅट ॲस्पिरेशनल व्हॅल्यू, की ती खूप छान करते, ती खूप छान करते, असं हं. ते. आणि ऑफकोर्स क्वालिटी ऑफ वर्क स्पीक्स फॉर इटसेल्फ. पण येस. मोर दॅन एनिथिंग दॅट प्रोफेशनल अप्रोच इन धिस फील्ड विच वॉज नॉट इव्हन अ फील्ड देन. इट वॉज येस. जस्ट अ सर्व्हिस ऑन द करेक्ट. मेनू कार्ड ऑर अ सर्व्हिस कार्ड करेक्ट, करेक्ट. असं. सो दॅट वॉज अ डिफरन्शिएटिंग फॅक्टर. सो ती प्रोसेस सेट करताना आय थिंक तुझं लर्निंग फ्रॉम एल-ए येस. त्या इट त्याने प्लेड एक अ मेजर हा रोल. रोल. येस, येस, कारण येस. की तो एक्सपिरियन्स पण ब्राइड्सना किंवा त्यांच्या फॅमिलीला तो चांगला असणार आहे, की आलंय सगळं करेक्ट. ठरलंय आणि शक्यतो कसं असतं, की मुहूर्त पण सिमिलर टाईमला असतात. अगदी. हो, हो, हो. त्यामुळे तुझ्याकडे आणि ब्राईडकडे हं. असणारा वेळ हा तेवढाच आहे. करेक्ट, तर करेक्ट. त्या विंडोमध्ये तुला सगळं जर एक्झॅक्टली. बसवायचं असेल, हो. तर सिस्टमॅटिक त्याचं प्लॅनिंग एक्झॅक्टली. असणं. आणि त्याचा फायदा काय व्हायचा, तेव्हा असं असायचं, की हां, ब्राईडचा मेकअप म्हणजे 2-3 तास ती करत असणार आहे. राइट. मग जर का तिला 8:00ला सकाळी तयार राहायचं असेल, तर 7:30 पासून लोकं दार वाजवायला लागणार. मग ती 9 वाजता बाहेर येणार. येस. असं व्हायचं. ॲज अगेन्स्ट मी जर जाणार असेल, तर मी सांगायचे, "मी तुला 5:30ला तुझ्याकडे येणार आहे. 6:30ला तू रेडी असशील."
हं. आणि 5:30 म्हणजे मी 5:25ला तिथे पोहोचलेली असायचे. सो एका पॉइंटला असं माझं हेही स्प्रेड झालं होतं, की कविता टाईम देईल ते पाळ हं, ती येऊन थांबते बरं का, तू रेडी नाईस, राहा असं. नाईस. सो पंक्च्युअलिटी वॉज ऑल्सो अ पार्ट ऑफ इट. एफिशियन्सी वॉज अ पार्ट ऑफ इट, व्हिच राइट. ॲक्चुअली सेट मी अपार्ट देन. आता ह्याच्यात स्टार्टअपसाठी किंवा कुठल्याही बिझनेससाठी ही प्रोसेस सेट करणं, या सगळ्या गोष्टी जितक्या इम्पॉर्टंट आहेत, हं. त्याच्यापेक्षा एक खूप भारी गोष्ट मला जाणवते तुझ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये, जी काही मी स्टुडिओमध्ये पण पाहिली आहे. हं. आणि ऑब्व्हियसली अनेक लोकांशी बोलताना तेही जसं तू म्हणालीस, की तो एक वर्ड ऑफ माउथनी येतं कानावरती. करेक्ट. द बिगेस्ट क्वालिटी दॅट आय सी, हं. की हे कन्सिस्टंटली तू करत आलीस, येस, ज्याच्यामध्ये असं नाहीये की 5,000 ब्राइड्स किंवा 4,000 करेक्ट. ब्राइड्स इज नॉट अ स्मॉल नंबर. नो. ए. बी, प्रत्येकाला तसं सर्व्हिस करणं. करेक्ट. आणि जसं तू म्हणलीस की 5:30 पासून तुझा दिवस चालू होतो. हो. मी स्टुडिओला आलो असताना मला आठवतंय की म्हणजे तू वेळेत तर होतीस. हो. आणि खूप पटापटा खूप गोष्टी होत होत्या करेक्ट, करेक्ट, किंवा स्टाफ पण ट्रेंड होता, त्यांना करेक्ट. माहिती होतं. येस, आणि तो डेली ग्राइंड आहे, करेक्ट. विच इज डिफिकल्ट. येस, इट इज. कारण की हे 5 वेळा करायचं असेल तर इट इज इझी येस. कंपॅरेटिव्हली. हो. पण हे रोज उठून आणि करेक्ट. वेडिंग सीझनला 150 ब्राइड्स करायच्या असतील सो तर. दॅट इज अ डिफिकल्ट टास्क. सो येस, इट दॅट इज इज. अ म्हणजे ती क्वालिटी इनफॅक्ट खूप आहे, शिकण्यासारखी आहे. आहे. हो. तर आम्हाला पटकन जर का तू तुझा जर का पीक वेडिंग सीझन हं. मधला फर्स्ट हाफ जर का सांगितलास हं. ॲज अ रुटीन, हं, हं. तर ते ऐकायला आवडेल लोकांना, नाईस. की हो. कधी उठायचं काय असं करेक्ट, करेक्ट. असं जरा आम्हाला सांग. सो आता ओव्हर द इयर्स माझी टीम खूपच एफिशियंट डेव्हलप झाली. हम्म, सो हम्म. म्हणजे पहिले 5-6 वर्ष असं व्हायचं की अं, 5-6 पण नाही ॲक्चुअली. पहिले 2 ते 3 वर्ष असं व्हायचं की मी माझ्या असिस्टंटला पिकअप करायचे. मग आम्ही व्हेन्यूवर जायचो. मग आम्ही सामान लावायचो. ब्राईड माझ्यासमोर येईपर्यंत 5 मिनिटात सगळी तयारी झालेली असायची. मी ब्राईड रेडी करणार. मेकअप, हम्म. हेअर सगळं मी करणार, हे ड्रेप मी सगळं करणार. वेडिंग हॉलमध्ये होणार. सो हे वेडिंग हॉलमध्ये व्हायचं. कधी-कधी माझ्या सेटअपमध्ये व्हायचं. तेव्हा ओके. माझा कोरेगाव पार्कमध्ये एक छोटासा स्टुडिओ होता हम्म, 2006 मध्ये चालू हम्म. केलेला. आणि कट टू आता फ्यू इयर्स बॅक आय स्टार्टेड दिस स्टुडिओ इन पटवर्धन बाग. आणि टीमही भरपूर वाढलेली होती येस. आणि टीम ट्रेन झालेली होती ओव्हर द इयर्स, की ते सर्जनला जसं फक्त स्क्रब्स प्रिसाइज नाही. घालून टेबलवर येस. यायचं असतं आणि सगळं हातात मिळतं. लिटरली तसं प्रोसेसेस इतक्या सेट झाल्या होत्या, की ब्राईड आल्यानंतर तिचं साडी ड्रेपिंग म्हणजे चेन, साडी ड्रेपिंग, ज्वेलरी, नेक, बॅकचा मेकअप करून ती माझ्यासमोर रेडी असली, की पुढच्या 25 मिनिट्समध्ये मेकअप, हेअर माझं झालेलं डन. असतं. दॅट ब्राईड इज आउट. बऱ्याचदा असं होतं, की सो हे त्यामुळे माझा दिवस जर का 5 वाजता मी पोहोचणार असेन, तर 4:30 वाजता टीम पोहोचलेली असते स्टुडिओमध्ये पहाटे. 4:45ला ब्राईडला बोलवलेलं असतं. कधी-कधी ब्राईड वेळेवर येते, कधी-कधी 15-20 मिनिटं इकडे-तिकडे होतं. तो आम्ही धरतो लीव्ह बफर. आमच्या शेड्यूलिंगमध्ये. राईट. आणि मग ते पहिल्या म्हणजे आता युजुअली असं होतं, की जे पीक वेडिंग डेज असतात तेव्हा म्हणजे त्या मॉर्निंगच्या पहिल्या हाल्फमध्ये एक 4 ब्राइड्स, 5 ब्राइड्स अशा असतातच. मग तेव्हा पहिली ब्राईड वेळेवर येणं खूप क्रुशियल असतं. सो ती आली, की तिचं पहिले मी स्टार्ट करते. सो राईट. तिचं साडी ड्रेपिंग आणि हे आधी करत नाही आम्ही. तिचं पहिले मी स्टार्ट करते. माझं मेकअप, हेअर काम झालेलं असतं तोवर दुसरी ब्राईड येते. माझं मेकअप, हेअर चालू असताना दुसरी येते. त्यामुळे तिचं साडी ड्रेपिंग, नेल पॉलिश लावणं, ज्वेलरी घालणं हे माझी टीम करते. मग नाईस. पहिली रेडी झालेली असते, तिचं साडी ड्रेपिंग स्टार्ट होतं, मी हिला घेते. तोपर्यंत थर्ड ब्राईड येते. मग बऱ्याचदा असं होतं, की तिचे कर्ल्स करायचे आहेत. मग तिचे कर्ल्स एक जण स्टार्ट करतं. माझा मेकअप, हेअर झाला, की मी तिचं सायमल्टेनियसली मेकअप स्टार्ट करते. सो असं ते लिटरली काय म्हणायचं बॅक टू बॅक. आणि द टीम इज सो ट्रेन्ड दॅट दे नो. आय डोंट हॅव टू टेल देम, की आता मी हे करते ना, सो तू ते कर. त्यांना हे येस. माहिती असतं, की कविताला मेकअप करते, हेअरस्टाईल झाली आहे, सो 10 मिनिटं लागणार आहेत. ठीक आहे, मी साडी ड्रेपिंग करून घेते. अमेझिंग. सो ते तुम्ही जेवढं ट्रेन पण कराल आणि तुम्ही तुमच्या कामात जितकं कन्सिस्टंट असाल, की फॉर एक्झाम्पल त्यांना माहिती आहे, की मेकअप चालू केलाय म्हणजे 15 मिनिटात मेकअप संपणार आहे. म्हणजे असं नाही होत मला एका ब्राईडच्या मेकअपला 20 मिनिटं लागली, कधी अर्धा तास लागला आणि कधी 5च मिनिटात झालं. असं नाही होत. दे नो मोर ऑर लेस. मला किती वेळ लागणार आहे, मी किती वेळ एखादी गोष्ट करणार आहे हे माहिती असतं असं. क्लासिक. सो असा तो दिवस असतो आमचा. मग ह्याच्यात ब्रेकफास्ट वगैरेला काही वेळ नसतो. मग कधीतरी 4:30-5ला चालू झालं, की 8:30 नंतर थोडा थोडासा ब्रेकफास्ट ब्रेक वगैरे मिळतो. खायला वेळ मिळतो. आणि त्याच्यानंतर ह्याच सगळ्या ब्राईड्सचं व्हेन्यूवरती जाऊन चेंजेस असतात, टचअप्स असतात. सो ते मग माझी टीम वेगवेगळ्या व्हेन्यूजना जाऊन टचअप्स आणि हे करते. सो आता बिकॉज ऑफ द टीम
थिंग्स आर मच इझियर. सो आता किती पूर्वी टीम हे आहे आता आपल्याकडे? ॲक्चुअली मेकअपची माझ्याकडे आता 4 जणी आहेत. हम्म, जे आता थोडं कमी झालंय हम्म, पोस्ट पॅन्डेमिक. थोडी करेक्ट. टीमही कमी झाली आहे. मला पर्सनल फ्रंटवरती बेबी 2020मध्ये बेबी झालं. त्याच्यानंतर थोडंसं कामही कमी झालं. हम्म, सो आत्ता कमी आहेत आणि बरं. एकीकडे प्रथा वाढलं त्याच्याबद्दल बोलूच येस, आपण. नक्कीच. हां, सो आता माझ्याकडे 4च जणी आहेत. एका पॉइंटला माझ्याकडे मेकअपचाच फक्त 11 जणींचा स्टाफ होता. सो हम्म, आता ॲक्चुअल मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअप असिस्टंट्स माझ्याकडे 4 आहेत आणि अर्थात इतर स्टाफ आहे की स्टुडिओचा, येस. की जो अपॉइंटमेंट्स, एन्क्वायरीज हँडल करणाऱ्या 2 जणी आहेत आणि असं तो वेगळा स्टाफ असं. येस. सो या. आता प्रथाचा विषय असा हं, आलाच आहे. सो प्रथा कशी हं. काय सुरुवात झाली? सो प्रथाची सुरुवात ॲक्चुअली खूपच अशी कॅज्युअली मी आणि माझा हसबंड आम्ही बसलो होतो रात्री कॉफी पीत आणि काहीतरी नवीन करूया आता. आता मेकअपचं करतोय आपण पण स्टुडिओ पण आहे, जागा पण आहे, काहीतरी इनोव्हेटिव्ह करूया असं करत थोडंसं हे आमचे खूप दिवस मनात रुळत असणारी गोष्ट होती. हम्म, कारण माझ्याकडे ना खूप एन-आर-आय ब्राईड्स यायच्या. नॉट रिअली एन-आर-आय ऑर व्हॉटएव्हर जे बाहेर राहतात आणि इथे येऊन लग्न करून परत बाहेर जाणार येस, आहेत. येस. अशा ब्राईड्स खूप रेडी व्हायला येतात, अजूनही येतात, पण तेव्हा खूप जास्ती प्रमाणात असायच्या. हम्म, आणि त्यांना असं व्हायचं की कविता म्हणजे माझ्याचकडे यायच्या. "तू सांग कुठनं साड्या घेऊ? कशा साड्या घेऊ? राईट. सकाळी कुठला कलर घेऊ? सध्या कुठला प्रकार ट्रेंडमध्ये आहे? हम्म, पेस्टल कलर्स चांगले दिसतील का नाही?" सो असे मग एका पॉइंटला असं व्हायला लागलं की "तू कन्सल्ट कर आम्हाला, आम्ही तुला फी देतो." मग असं झालं हम्म, की समबडी ऑफर्ड की "तू शॉपिंगला येशील का आमच्याबरोबर? आम्ही तुला पे करतो." सो हम्म, असं ते व्हायला लागलं आणि मग व्हॉट माय हसबंड सजेस्टेड वॉज की तुला जर का तुझ्या चॉईसला कोणीतरी व्हॅल्यू करतंय, हम्म, म्हणजे चॉईस ऑफ साडीज किंवा युअर सजेशन अबाउट कलर्स, तर व्हाय डोंट यू गेट युअर ओन कलेक्शन? की हम्म. तूच मेक सेन्स. सिलेक्ट करून काही साड्या आण आणि बघ लोकांना आवडतायत का नाही राईट, आवडतायत. इन्स्टेड ऑफ सेंडिंग देम समवेअर ऑर राईट, ब्रिंगिंग देम टू सम शॉप अँड देन सिलेक्टिंग. राईट. ते तू कर हवं तर, पण हा एक विचार कर. असं एक हम्म, त्यांनी काडी टाकली होती माझ्या डोक्यात. नाईस. आणि मी विचार केला आणि आय वॉज लाइक इट्स नॉट अ बॅड आयडिया. साड्या हे माझं तसंही आवडता विषय होता. हम्म, आणि एवढे वर्ष वेडिंग्समध्ये राहिल्यामुळे ना, आपण म्हणतो ना, एक नजर डेव्हलप होते झालेली आपली. असते. दागिने, साड्या ह्याच्यामधली एवढ्या वर्षांची ड्रेपिंग आणि हे हजारो साड्या डोळ्याखालून, हाताखालून गेल्यामुळे एक ऑलरेडी नजर डेव्हलप्ड होती. हम्म, सो मी, आई माझी आणि नवरा समीर, आम्ही तिघही जणं एक साऊथची ट्रिप केली. हम्म, जस्ट सर्व्हे आणि बघून येऊया आणि असं. आणि लिटरली 2016ची गोष्ट आहे. 2016 मार्चमध्ये. हम्म. आणि वी केम बॅक विथ 32 साडीज. आम्ही ओके. 32 साड्या विकत आणल्या. हम्म, विच वॉज आमच्यासाठी खूप मोठा नंबर होता, हो, की हो. बापरे! खूप शॉपिंग केलं आपण असं. राईट. आणि ह्या स्वतःसाठी नव्हत्या. नाही, नाही. आपण विकू ह्या उद्देशाने होत्या. एक्झॅक्टली. सो असं करून मी 1 एप्रिलला अनाउन्स केलं, की प्रथा नावाचं साडीजचं व्हेंचर मी चालू केलेलं आहे. क्लास. सो आय स्टार्टेड विथ दोज 32 साडीज. हम्म, आणि हॉनेस्टली आम्ही असा विचार केला होता ह्याच्यामागे, की धिस विल बी अ बॅकअप व्हेंचर फॉर मी, लाइक अ हम्म, रिटायरमेंट प्लॅन, की आता हम्म. मी मेकअप 17व्या वर्षापासून करतेय. बाय द टाईम आय एम 40 आय माइट बी बर्न्ड आउट, बर्न्ड बोर आउट ऑर आय झाली माइट आहे. बी सॅच्युरेटेड ऑर आय माइट करेक्ट. बी जस्ट फिजिकली टायर्ड. एवढं येस. आपण तासनतास उभे राहतो आणि असं. करेक्ट. आय माइट वॉन्ट टू जस्ट सिट डाऊन अँड डू समथिंग. माझा स्वभाव असा आहे, की मी काहीच न करता बसू नाही शकत. नाही, बरोबर. सो आणि बिझनेस हा मुळात आवडतो मला. कुठल्या तरी फॉर्म ऑफ बिझनेस करेक्ट. करणं हे मला आवडतं. येस. सो हा असा बिझनेस आहे, की जो पुढच्या एक 8-10 वर्षात आपण पॅसिव्हली चालू ठेवू, साइड बाय राईट. साइड करू. सोशल मीडिया तर मला चांगला प्रेझेन्स होता. आपण त्याच्यावरती पोस्ट करत जाऊ. आणि माझ्याकडे स्टुडिओ आहे. माझ्याकडे लग्नाचे क्लायंट्स येणारे आहेत, ब्रायडल क्लायंट्स. तर मे बी इट विल क्लिक आणि 8-10 वर्षात सेट झालं असेल. बाय देन मी ह्याच्यातनं रिटायर होईन मेकअपमधनं आणि मग इकडे फोकस करेन. करेक्ट. सो दॅट ॲक्चुअली वॉज द प्लॅन आणि दॅट इज द रिझन आय स्टार्टेड व्हेरी स्मॉल. कारण हम्म, रिटेलमधला कुठलाही अनुभव मला नव्हता. ह्याच्या आधी राईट. माझे वडील काय आणि मी काय, वी हॅव ऑल्वेज बीन इन सर्व्हिस. सो येस. सर्व्हिस चा बिझनेस कुठलाही रन करण्याचा खूप अनुभव होता, की स्टाफ, जागा, अ, काय करेक्ट. सगळंच म्हणजे सगळंच सगळंच. करायला. रॉ मटेरियल कॉस्ट किती पाहिजे, मार्केटिंग कॉस्ट कशी पाहिजे इन सर्व्हिस, आर करेक्ट. काइंड ऑफ सर्व्हिस, येस. ब्युटी मेनली. करेक्ट. सो त्याचा एक्सपिरियन्स होता. बट रिटेल आय हॅड नो क्लू. पण हम्म, आय थॉट की स्लो स्टार्ट केलं तर आय विल लर्न. हम्म. ऑन माय वे आय लर्न. नाईस. राईट. असं म्हणून मी ते चालू केलं. छान माझ्याकडे स्टुडिओची जागा होती. सो हम्म, म्हटलं ठीक आहे, तिथे दाखवायला लागू. स्टुडिओतल्याच मुलींना सांगितलं.
मेकअपच्या स्टाफला, हां. की ह्याच्यासाठी वेगळा स्टाफ घ्यायच्याऐवजी तुम्हालाच एक्स्ट्रा अर्निंगचा चान्स आहे. तुम्ही पण जॉइन बेस्ट, करा असं. आणि बेस्ट. मोस्टली आपले मेकअपचेच क्लायंट्स घेतील असं मला वाटतंय. व्हाय करेक्ट. नॉट? हं. जे अगदीच चुकीचं ठरलं. नेहमी नेहमी असं होतं, की आपण जेव्हा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतो आणि आपण असं हे लोकं माझ्याकडे नक्की येतील हं. आणि ते एक्झॅक्टली ते लोकं येत घ्यायला. नाहीत. आणि इट इज अ वियर्ड एक्सपिरियन्स दॅट आय हॅव हॅड थ्रू ऑल माय एक्सपिरियन्सेस, हं. बिझनेस एक्सपिरियन्सेस नवीन काहीतरी चालू करतानाचे, की ते लोकं नक्की येत नाहीत. हं. फॉर सम रिझन ऑर दी अदर. म्हणजे असं निगेटिव्हली नाही. येस. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ब्रायडलला मला असं वाटलं होतं, की माझे क्लायंट 100% प्रत्येक क्लायंटनी 2 साड्या घेतल्या तरी मी किती विकीन? हं. असं वाटलं होतं. आणि असं लक्षात आलं, की जेव्हा क्लायंट माझ्याकडे येतो ना, तेव्हा त्यांना मेकअप हा विषय सोडून काहीही बोलायचं नसतं. त्यांना ते मेकअप हेच त्यांना फोकस असतो. राइट. मग त्यांना साड्या हे ते मध्ये ते कॉन्सन्ट्रेट नाही करत. मग ते साड्यांसाठी जेव्हा बाहेर जातात तेव्हा साड्यांसाठी जातात. सो हां. दिस वॉज द रिझन फॉर दिस पर्टिक्युलर मिसकॅल्क्युलेशन. पण एनिवे पण अशी सुरुवात अशी झाली आणि पॅसिव्ह साइड बिझनेस असं म्हणून मी प्रथा स्टार्ट केलं होतं. नाईस. हां. आणि ते तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, की प्लॅनिंग वगैरे असं खूप जरी केलं, हो, हो, तरी ते वेगळंच काहीतरी हो. समोर येतं. अर्थात. आणि जसं म्हणजे लाइक सर्व्हिस आणि प्रॉडक्ट ह्याच्यामधला जो फरक आहे किंवा एक्झॅक्टली. रिटेलमधला जो येस, फरक आहे, येस. ते 2 वेगळे ॲनिमल्स आहेत ॲक्चुअली. अगदी, अगदी. पूर्ण तर वेगळे त्या आहेत, पूर्ण वेगळे. प्रत्येकाचं अप्रोच पण वेगळा आहे. वेगळं आहे. करेक्ट. प्रॉडक्ट विकतानाची सर्व्हिस इज अगेन अ डिफरंट अगदी, अगदी. बॉल करेक्ट, गेम ऑल करेक्ट, टुगेदर. करेक्ट, आणि एस्पेशली इथे तुझ्याकडे साड्या होत्या, म्हणजे तो करेक्ट. तो असा विषय आहे की येस. चालतंही नाही किंवा नाही, नाही, असं नाही. चालून जातं असं काहीच असं नाहीये. नाहीये. नाही, नाही. सो हो. तो एक वेगळा भाग झाला. हं. सो 2016 ला चालू झालं छोट्या प्रमाणामध्ये. येस. आणि आता आपले ऑनलाईन पण वेबसाईट आहे, येस. तिथनं पण हे होतं. येस. सो ते ट्रान्झिशन कसं झालं? कारण हां. स्टुडिओ स्पेस असताना, रिटेलची बरोबर. जागा असताना, हो. एक ऑनलाईन बिझनेसचा सुद्धा ॲव्हेन्यू जेव्हा ओपन येस, होतो, येस, तर ते एक ट्रान्झिशन फार इंटरेस्टिंग असतं. येस. तर ते कसं झालं? सो ती इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझ्या हं, बाबतीत, हं. की सो बेसिकली ना, मला पर्सनली मी थोडी क्रिएटिव्ह आहे डोक्याने. म्हणजे मला असं आणि क्रिएटिव्ह म्हणजे क्रिएटिव्हिटी इन क्रायसिस म्हणतात तशी आहे मी. माझं नेचरच तसं आहे, की ते सगळ्यात बेस्ट असतं. मला असं काही चॉईस नाही अशी सिच्युएशन दिली ना, की मला खूप गोष्टी सुचतात. असं माझं एक कन्स्ट्रेंटमध्ये जास्त सुचतं. हां, म्हणजे हं. माझी अशी एक बेसिकच वृत्ती तशी आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीत असेल ती. अगदी हं. नॉट जस्ट बिझनेस. राइट. कुठल्याही बाबतीत असेल, की हं. मला असं किंवा म्हणजे अगदी माझ्या मेकअपच्याही बिझनेसमध्ये असं जेव्हा होतं, की म्हणजे एक छोटंसं उदाहरण, की आमची एकदा हं, लोणावळ्याला ब्राईड होती हं. आणि तिचा खूप हेवी पदर असणार होता डोक्यावर. सो डोक्यावर जेव्हा हेवी पदर घ्यायचा असतो, तेव्हा आत स्टफिंग टाकायला लागतं. तरच वेट डोक्यावर पेलतं, नाहीतर राइट. खूप जड मागे. होतं. हां, हां. सो आम्हाला अर्ध्या रस्त्यात गेल्यावर असं कळलं, की स्टफिंगच नाहीये माझ्याकडे. घेतलंच नाहीये हं. मी स्टफिंग आणि स्टफिंगला काहीच म्हणजे कसं करणार, काय हो, करणार? हो. बरं लोणावळ्यात देअर वर नो शॉप्स जिथनं मी हेअर स्टफिंग विकत घेऊ शकेन. हं. सो आम्ही तिथल्या एका दुकानातनं भांडी घासायचा स्पंज विकत घेतला आणि त्याला छान त्याच्या एजेस काढून राउंड राउंड बनवलं. त्या ब्राईडला मिररकडनं उलटीकडे फेस करून बसवलं, की तिला आयत्या वेळेस काही शॉक नको बसायला. ते बघून फक्त स्पंज बघून राइट. आणि इफेक्ट असा दिला, की हेअर स्टफिंग घातलंय, घुंगट तिचं छान हेवी घुंगट डोक्यावरती घेता आला. सो अशा गोष्टी मला सुचतात. म्हणजे मी राइट. अशी त्याच्यात चिड-चिड केली आहे किंवा हे काय आता नाही करता येणार, हं, असं माझं हं, होत गेलं. हं, पण दॅट इज माय नेचर. हं, सो कट टू 2020. हं. म्हणजे आय वॉज प्रेग्नंट इन द फर्स्ट हाल्फ. मेमध्ये आय डिलिव्हर्ड बेबी आणि सो 2019 एंडपासून मी थोडं कमीच केलं होतं काम, बरोबर, मेकअपचं काम. बरोबर. सो मी ऑलरेडी थोडी रेस्टलेस होते, की आपण काम हं, कमी केलंय. हं. आता कधी एकदा हे बाळ होतंय आणि कधी एकदा आपण कामाला लागतोय. असं थोडंसं मला एक माझ्या नेचरमुळे झालं होतं. आणि मार्चमध्ये लॉकडाऊन हॅपन्ड. मेमध्ये माझ्या डिलिव्हरीनंतर मी थोडं 1 महिनाभर रिलॅक्स्ड होते, की ठीक आहे होईल चालू आपलं. आपण कामाला परत जाऊ तोपर्यंत. बाय ऑगस्ट नथिंग ओपन्ड आणि असं दिसलं, की आता काही लग्न-बिग्न तर दूरच दिसतायत. म्हणजे दूरच काही दिसतंय. घडेल असं वाटत नाहीये. हं, हं, सो मी म्हटलं, की ऑगस्टमध्ये आता स्टुडिओत तर जायला लागू. थोडंसं 1-2 ब्राईड्स पण होत्या आमच्या, ज्यांची अगदी त्या काय 20-25 लोकांच्या लिमिटमध्ये होणार होते फंक्शन्स वगैरे. हं, सो असं म्हणून मी जायला लागले आणि देन आय रिअलाइज दॅट आय हॅव अबाउट 10 पीपल वर्किंग विथ मी. हं. आय हॅव एन EMI टू पे. स्टुडिओचं काहीतरी मेंटेनन्स आणि हे होतंच.
तर हे काहीतरी करून आपल्याला हे आता करायला लागणार आहे. म्हणजे हम्म. असं मी प्रेग्नंट असताना मी एक काय केलं होतं, 8-9 महिन्यांची सोय फायनान्शियल माझ्या मनातलं प्रोजेक्शन करून सोय करून ठेवली होती, की चलो ठीक आहे. मी काम करत नसेन तर स्टुडिओ विल रन, सॅलरीज विल बी गिव्हन, विच कोइन्साइडेड विथ द पॅन्डेमिक. पहिला लॉकडाऊनचा अगदी 3-4 महिने. सो ते झालं. पण ते 3-4 महिने संपल्यानंतर मला असं दिसलं, की नाही आता काहीतरी आपल्याला चालू करायला लागणार. मग कोर्सेस घेणं वॉज वन ऑप्शन. पण कोर्सेस ऑनलाईनच घेता येणार होते. म्हणजे फिजिकली कोर्सेस घेता येणार नव्हते. आणि मग लक्षात आलं, की आपल्याकडे साड्या बऱ्याच आहेत. सो बाय 2020 माझा साड्यांचा स्टॉक 300 वर आला होता. म्हणजे माझ्याकडे ज्या 30-32 साड्यांनी मी चालू केलं होतं, तो 300-350 वर आला होता. सो 300-350 साड्या माझ्याकडे आहेत. मी रोज एक 8-10 साड्या जर दाखवल्या, रोज नाही, काय आठवड्यातनं 2-3 वेळा दाखवीन. पण 8-10 साड्या दाखवल्या तर ॲटलीस्ट लोकांना समजेल, की काय कलेक्शन आहे ह्याच्याकडे, कसं आहे आणि व्हेन एव्हरीथिंग ओपन्स अप पीपल विल कम. सो ॲटलीस्ट आपल्या साईडने आपण काहीतरी प्रमोशनल मार्केटिंगचं काहीतरी चालू करू. राईट. अशा उद्देशाने मी ते एक दिवशी असं अचानक आम्ही ठरवलं, की एका मुलीला म्हटलं, "तू कॅमेरा पकड, आपण स्टार्ट करूया." पण त्याच दिवशी ते सुरू करतानाच मला वाटलं, आपण असं नको करायला. आपण एक काहीतरी रिंग लाईट वगैरे काहीतरी आणूया आणि थोडं चांगलं दिसेल असं प्रेझेंट करू. सो आय डिडंट स्टार्ट दॅट डे. आय ऑर्डर्ड अ रिंग लाईट आणि बेसिक काहीतरी. माझ्या स्टुडिओतलं लाईटिंग अदरवाईज चांगलं आहे. सो असं काही इश्यू नाहीये. पण म्हणजे कोणीतरी हातात धरून शेक केलाय कॅमेरा आणि असं नको प्रेझेंट करायला. सो मग त्या काय स्टँडला लावला फोन आणि काय 2-3 दिवसांनी पहिला व्हिडिओ पोस्ट केला. 2 व्हिडिओज केले त्या दिवशी. आणि काही नाही, आय जस्ट टॉक्ड अबाउट द सारीज, आय शोड द सारीज, माझ्याच अंगावर घेऊन दाखवल्या आणि अशा प्रकारच्या आहेत आणि पोस्ट केला फेसबुक पेजवर. आणि त्याच दिवशीपासनं आम्हाला मेसेजेस यायला लागले, स्टुडिओच्या फोनवरती कॉल्स यायला लागले, की मी एक साडी बघितली आहे, मला ती हवी आहे. तर तुम्ही शिप करता का? कसं असतं, काय असतं पेमेंटचं? आम्ही व्हॉट्सअप नंबरही तेव्हा शेअर केला नव्हता. म्हणजे की किंवा कुठे बाय करा किंवा काय. कारण मी सेलिंगच्या उद्देशाने दाखवल्याच नव्हत्या. मी फक्त प्रमोशनल ह्याच्यानी दाखवल्या होत्या. सो वी स्टार्टेड गेटिंग कॉल्स. मग आम्ही म्हटलं हां, आम्हाला ना व्हॉट्सअप करा, तुम्हाला कुठली साडी हवी आहे. त्याचा सरळ एक स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा. आम्ही सांगतो पुढे. मग त्याची प्राईस सांगितली, अकाउंट डिटेल्स पाठवले, तुम्ही पैसे पाठवा. आणि त्या व्हिडिओतल्या सगळ्या साड्या गेल्या, सेल आउट झाल्या. दुसरा व्हिडिओ जो त्या दिवशी केला होता तो नेक्स्ट डे पोस्ट केला. त्याही सगळ्या साड्या सेल झाल्या. मग त्याच्यानंतरचे 2 आठवडे मी आठवड्यातनं 2-3 व्हिडिओ पोस्ट केले. त्या सगळ्या साड्या विकल्या गेल्या. म्हणजे वी वर जस्ट देअर ॲट द राईट टाईम आणि कुठेतरी ते थोड्याशा क्रिएटिव्हिटीचा फायदा झाला. म्हणजे की काहीतरी वेगळं करून बघूया, लोकांपर्यंत पोहोचूया. जर लोक आपल्यापर्यंत येत नाहीयेत तर काहीतरी करू. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर फ्रॉम आय थिंक 21st ऑफ ऑगस्ट वगैरे 2020 आय स्टार्टेड पोस्टिंग 2 to 3 व्हिडिओज एव्हरी डे. आणि त्याच्यानंतर 1.5 वर्ष विदाऊट अ ब्रेक टिल डिसेंबर 2021, नाही सॉरी मार्च 2022 तिथपर्यंत एकही ब्रेक न घेता आम्ही रोज व्हिडिओज पोस्ट केले. आणि दॅट जस्ट चेंज द बॉल गेम ऑल टुगेदर. आणि प्रथा इंडिपेंडंट व्हेंचर झालं आणि मजा येते आता. आता एकदम वेगळंच त्याला वळण मिळालं. ऍब्सोल्युटली. आता माझ्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये काही सोलो एपिसोड्स पण आहेत, ज्याच्यामध्ये मी एक्झॅक्टली ही गोष्ट सांगत आलोय की अनेक लोकांना असं वाटतं की आपण 2-3 भारी व्हिडिओ टाकले तर काम होतं. पण इथे पण तुझी जी कन्सिस्टन्सीची जी सवय आहे, की जिथे जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ हॅमर करताय, इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा रीच काय, रिझल्ट काय, हा नंतरचा भाग आहे. खूप रिझल्टंट हा नंतरचा भाग आहे. पण हे आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलंही कॉन्टेंट म्हणजे पोस्ट असू दे, आणि आता व्हिडिओ आहेत म्हणजे लाईक त्याला सगळ्यात चांगला रीच मिळतो. तर त्यामुळे तुम्हाला ते दिस इज हॅमरिंग इन अ वे. आणि ते करणं. आता इथे अजून एक गोष्ट लिस्नर्ससाठी मी थोडीशी अंडरलाईन करतो. हे आपण बोलतोय 2020 मधलं, बरोबर? तोपर्यंत कविता कोपरकर ऍज अ ब्रायडल मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणून तुझी एक प्रॉपर प्रोफाईल होती, एक ब्रँड होता. नाव अशा ब्रँडच्या प्रोफाईलला इट इज नॉट इझी इट इज टू कम अहेड आणि से की आता आय एम प्रेझेंटिंग दिस प्रॉडक्ट. ह्याच्यात बरीच कारण असतात, पण तो एक हे असतो. पण
ट्रू एंटरप्रेन्योर किंवा जे करेक्ट. हसलर्स असतात, हसलर. एक्झॅक्टली. तर त्यांना दे डोंट केअर अबाउट येस. येस. की माझी आधीची प्रोफाईल काय. येस. सो तुझ्याकडे छान इनफॅक्ट प्रोजेक्ट निर्माण झाला की येस. स्टॉक आहे, मला करेक्ट. संपवायचा आहे, करेक्ट. माझा ब्रँड आहे, येस. हाऊ कॅन आय यूज इट, येस. आणि मग टूल्स काय आहेत. तर हे 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 करेक्ट. आहे. आणि बिकॉज ऑफ युअर पास्ट एक्सपिरियन्स, येस. तुझं नेटवर्क चांगलं असेल, ते आणि सगळं मदत होते. मदत झाली. हो. पण मग मी लिस्नर सांगतो, इट इज नॉट इझी नो. की रोज किंवा जे काय तुझं शेड्यूल असेल हो. तिथे जाऊन न ब्रेक घेता करेक्ट. व्हिडिओ कॉन्टेंट पोस्ट करणं. करेक्ट. आणि म्हणजे इंस्टाग्रामवरती पण लोक बघू शकतील की तू फक्त साड्या दाखवत नाहीयेस, येस. बरोबर. हो. त्याच्यामध्ये डिझाईन कसं आहे, करेक्ट. बोलते त्याचं त्याच्याबद्दल. काय पॅटर्नची काय हिस्ट्री असेल, करेक्ट. येस. किंवा हे कुठल्या व्ह्युअर्सनी केलंय, येस. व्हॉट एव्हर. येस. तर अशी एक चांगली इन्फॉर्मेटिव्ह पण करेक्ट. ते व्हिडिओज करेक्ट. आहेत करेक्ट. ज्याच्यामधनं थोडंसं एक ब्रँड कनेक्ट होतो. करेक्ट. त्यांनी प्रोडक्ट विकलं जातच असं नाही, येस. पण लक्षात राहतं किंवा अशा. तर तिथे काही वेळेस तू बोलता बोलता म्हणालेली आहेस किंवा तुमच्या साईटवरती पण आहे की हे जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत, हे कसं तुम्ही ओळखाल. करेक्ट. करेक्ट. तर ते 2 स्टँडर्ड्स तिथे मेन्शन करेक्ट. केलेले आहेत की करेक्ट. एक हँडलूम मार्क आणि एक येस. सिल्क येस. मार्क. करेक्ट. करेक्ट. तर त्याविषयी पण सांग, म्हणजे बऱ्याच येस. लोकांना ते माहिती येस. नसतं. हो. हो. नाही, सो आता ह्याच्यामध्ये ना मी जेव्हा हे चालू केले व्हिडिओज, तेव्हा मी म्हटलं तसं मला सेलिंग वॉज नॉट द करेक्ट. मेन एम, येस. विच पहिल्याच 4 व्हिडिओज नंतर लक्षात आलं की हाच एम ठेवू शकतो आपण टू सेल. करेक्ट. बट वेन आय स्टार्टेड आय वॉज व्हेरी शुअर की मला थोडा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. मेक सेन्स. 1. 2 म्हणजे इतर साड्यांची अनेक दुकानं आहेत. खूपच आहे. त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे, आपण काय वेगळं करतोय हे पोचवायचंय. दिस इज वन अपॉर्च्युनिटी. ह्याच्या आधी मी कधीच कॅमेऱ्यासमोर आले नव्हते. प्रथाच्या फेसबुक पेजवर, इंस्टाग्राम पेजवर कधीच नाही. एक वेळ सेलिब्रिटी पिक्चर्स होते, मॉडेल फोटोशूट्स केलेले होते, हे सगळं होतं. पण आय हॅड नेव्हर कम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा अँड टॉक्ड अबाउट माय प्रॉडक्ट. Yes. आय हॅड रिटन समटाईम्स हिअर अँड देअर. पण मला हे लक्षात आलं की आपल्याकडे एवढे 3-4 वर्ष, 3-3.5 वर्ष होऊन पण अजून असे काही खूप लोक आपल्याकडे रिलायबिलिटीने येत नाहीयेत. हां, कविताकडे साड्या घ्यायला जायलाच पाहिजे, असं नाही असं होते. नाही होते. इन स्पाईट ऑफ अ व्हेरी रिलायबल ब्रँड दॅट आय हॅड क्रिएटेड फॉर माय सेल्फ इन मेकअप, तसं नाही होतंय. सो हे मी थोडंसं जर का पोहोचवलं लोकांपर्यंत ह्या निमित्ताने, लोक घरी आहेत, व्हिडिओज बघू शकतात, तर ते करायचं. आणि त्याच्यामुळे मला हे लक्षात आलं की मी प्रथामध्ये हँडलूम सारीजच आम्ही विकतो. 90% ऑफ प्रथा सारीज आर हँडलूम सारीज, ज्या हातमागावर बनतात राईट. आणि विच आर सोर्स डिरेक्टली फ्रॉम वीवर्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. फर्स्ट आय Right. स्टार्टेड फ्रॉम साऊथ इंडिया, कांचीपुरममधनं साड्या आणल्या, कांजीवरम. हम्म. मग ऑफकोर्स देर वॉज अ लॉट ऑफ रिसर्च अँड ट्रॅव्हल अँड हो, बरोबर आहे. अभ्यास इन्व्हॉल्ड इन दॅट, करेक्ट. करेक्ट. की कुठून सोर्सिंग करायचं, कसं. ते सोर्सिंग हा एक वेगळा विषय आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा स्ट्रगल असतो, प्रत्येकाच्या बिझनेसमधलं सोर्सिंग करताना. करेक्ट. म्हणजे मी काय रेडीमेड प्लॅटर देऊच शकत नाही कोणाला, राईट. सो नाही. तसं ते प्रत्येक ह्याच्यात आपल्याला आपलं अभ्यास करायला लागतो. आणि मग असं लक्षात आलं की हँडलूमच्या नावाखाली खूप विकलं जातंय. म्हणजे कशालाही हँडलूम म्हणतात, कशालाही प्युअर सिल्क म्हणतात, कशालाही पैठणी म्हणतायत, हो. म्हणजे या खऱ्या पैठण्या नाहीच आहेत, असं हम्म. म्हणजे असं लक्षात आलं. आणि हम्म. मग खूप लोकांना बोर न करता Right. व्हिज्युअली एंटरटेन्ड ठेवून Correct. थोडी माहिती द्यायची, अशा एक सॉर्ट ऑफ प्रकारात Mix मी तयार ते झाला. चालू केलं. आणि मग काही नाही, हँडलूम कसं ओळखायचं, त्याचं ऑडिओ किंवा पॉडकास्टमध्ये सांगणं थोडं डिफिकल्ट अवघड आहे. आहे. पण व्हिडिओजमध्ये माझ्या मी दाखवते की छोट्या गोष्टी असतात ज्याच्यात तुम्हाला समजतं की छोटी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही साडीत जेव्हा इररेग्युलॅरिटीज दिसतात, एखाद्या ठिकाणी Yes. दोरा Yes. बाहेर आलेला Yes. दिसतोय, Yes. एखाद्या ठिकाणी 2 धागे मिक्स, म्हणजे 2 रंगाचे धागे असे हो. दिसून येत हो. आहेत, हो. हो. किंवा बॉर्डरला असं अगदी कट टू कट एक लाईन नाही दिसत आहे, थोडंसं नागमोडी बॉर्डर आणि Correct. साडीच्या जॉईनला दिसतंय. Yes. सो ह्या इररेग्युलॅरिटीज ॲक्च्युअली प्रूव्ह दॅट इट इज अ हँडलूम साडी. That's an हँडलूम amazing साडीज point. कॅनॉट एव्हर बी परफेक्ट ऑर फ्लॉलेस. सो अशा छोट्या गोष्टी मी सांगत गेल्या. आणि आता म्हणजे जेव्हा सगळे माझे ऑनलाईन व्ह्युअर्स जे आहेत, तर त्यांना कोणीही मला भेटलं, आता एक्झिबिशन्स करतो आम्ही, तेव्हा हो. खूप जण येऊन पर्सनली भेटतात. हो. ते सांगतात, तुझ्यामुळे आम्हाला साड्यांमधलं एवढं कळायला लागलं Exactly. कविता, आम्हाला कधी माहित नव्हतं. आणि मी विचार करते की मी एवढं काय सांगतेय, पण ह्या छोट्या गोष्टींमुळे एक अवेअरनेस क्रिएट झाला की मोठ्या बॉर्डर्स असतील तर साडी नाही नेसायची, असं नसतं. तुम्ही मोठी बॉर्डर असेल तरी तुम्ही साडी नेसू शकता, मग तुम्ही त्याच्यात काय बघा, असं मी छोट्या गोष्टी सांगते. किंवा
सिंगल कलर्ड काय, कडियल बॉर्डर्स काय असतात, बुट्ट्यांचे प्रकार कुठले कुठले असतात, Right. मीनाकारी म्हणजे काय. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी अभ्यास न वाटता किंवा राईट. नुसतंच ज्ञान देते असं न वाटता थोडं व्हिज्युअली एंटरटेन ठेवून दाखवायचा मी प्रयत्न केला आणि समहाऊ आय थिंक त्यांनी एक थोडा अवेअरनेस किंवा साड्यांबद्दलची माहिती प्लस प्रॉडक्ट असं बघायला राईट. मिळालं सगळ्यांना. नाही आणि म्हणजे सोबत तू स्टायलिंगच्या अँगलनी पण बऱ्याच करेक्ट, गोष्टी जसं तू करेक्ट. हो, हो, बॉर्डर्सचं हो. सांगितलं. येस, येस. हे कदाचित लक्ष्मी रोडवरचा नाही, दुकानदार करेक्ट, नाही सांगू करेक्ट. शकणार. बरोबर. किंवा हो. जेव्हा तू हे प्रेझेंट करतेस, ज्या पद्धतीने येस, प्रेझेंट करते, येस. तिकडे तो व्हर्च्युअल शॉपिंग असिस्टंटचा पण एक बरोबर, कनेक्ट बरोबर. होतो. हो, हो. अर्थात, आणि अर्थात. मग तिथे इनफॅक्ट दॅट इज द पॉइंट जिथे येस. तुझा सेलची येस. फर्स्ट स्टेप इज करेक्ट, डन. करेक्ट. की म्हणजे लोक कनेक्ट होतात त्या ब्रँडला की अरे नाही, शी इज गिव्हिंग मी व्हॅल्यू करेक्ट. विच आय हॅवंट आस्क्ड फॉर. येस, म्हणजे येस. लोकांनी तुला सांगितलेलं नाही की मला हो, साड्यांची हो. माहिती सांग. एक्झॅक्टली. करेक्ट, करेक्ट. प्रोडक्टचा अगदी प्रोडक्ट सेलिंगचा जर विचार केला तर बरोबर. ही साडी, ही किंमत, हा बरोबर. रंग, करेक्ट, हा याचा टाईप आहे, करेक्ट. तुम्ही दॅट्स विकत अबाउट घ्या, इट. करेक्ट, मी 4 दिवसात पाठवते. करेक्ट. दॅट इज अ ट्रान्झॅक्शनल बरोबर. थिंग. सो ते खूप अमेझिंग आहे. येस, म्हणजे येस. आणि मग त्यांनी आणि तो अजून एक खूप मोठी गोष्ट मी ह्या व्हिडिओज मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली की प्रथा हे कुठल्याही शॉपसारखं किंवा स्टोअरसारखं आम्ही लॉट्समध्ये साड्या मागवत नाही. प्रथामध्ये हम्म. खूप सिलेक्टेड कलेक्शन आहे आणि येस. मग मी पर्सनली सिलेक्ट करते साड्या हो. आणि ते कशा करते, काय गोष्टी डोक्यात ठेवून करते, कशा हा. प्रकारच्या साड्या मी शक्यतोवर अवॉइड करते हम्म. आणि हे मग शॉर्टलिस्टेड आणि म्हणून मग ते सगळ्यांना असं अरे प्रत्येकच साडी तुझ्याकडची खूपच युनिक आहे, सुंदर वेगळी असते, आहे. प्रत्येक साडी एकापेक्षा एक आहे असा फील येतो बिकॉज जेन्युइनली देर इज दॅट शॉर्टलिस्टिंग एफर्ट इन राईट. दॅट. आणि मग ते असं लोकांना एक रिलायबिलिटी वाटते की हां, हिनी स्वतः डोकं घालून ऍक्च्युली काही साड्या बाजूला काढल्यात आणि त्या आपल्याला बघायला मिळतात असं. करेक्ट. सो फर्स्ट राऊंड ऑफ शॉर्टलिस्टिंग ऑफ साडीज हॅज बीन डन फॉर अस. सो हे पण पोचायला लागलं म्हणजे अलॉंग विथ द अवेअरनेस. आता ऑनलाईन सेल किंवा काय म्हणतात आपण म्हणूया सेलिंग थ्रू वेबसाईट, हम्म. ह्याच्यामध्ये एक स्टॉकचा एक भाग असतो. हो, हो. की एक टाईपची साडी आहे. इन्व्हेंटरी म्हणजे त्याला हा, म्हणतात. पण मग त्याचे तू मल्टिपल पीसेस पण मागवते का इट हा. विल ऑलवेज बी अ सिंगल प्रोडक्ट? सो आता हँडलूम सारीजचं हे लिमिटेशन आहे की दे कॅनॉट बी ऑर्डर्ड इन मल्टिपल्स. येस. हां. सो इनव्हेरिएबली 95% ऑफ द टाइम्स आय हॅव ओनली वन पीस ऑफ वन साडी. तो पुन्हा बनतो हँडलूमवरती, पण त्याला पण एका वेळेला 5 साड्या सेम बनल्या असं कधीच होत नाही. येस. सो हातमागांवरती असं होतं की आडवे धागे, उभे धागे एकेका रंगाचे घेतात, त्याच्यातनं अनेक डिझाईन्स तयार करतात आणि मग एक प्रकारचं पुन्हा येते साडी त्याच्यामध्ये. येस. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कस्टमाइज ऑल्सो. म्हणजे आता मी एवढं ऑलरेडी त्याच्यात शिरले असले तरी आज मला माझ्यासाठी ही साडी बनवा हे इतकं इझिली म्हणता येत नाही कारण स्केल त्यांचं त्याच्यामधल्या टेक्निकॅलिटीज खूप आहेत की एक साडी माझ्यासाठी बनवण्यासाठी हँडलूम बुक नाही होऊ शकत. त्याच्यासाठी खूप साऱ्या साड्यांचं प्लॅनिंग लागतं. सो त्यामुळे माझ्याकडे इन्व्हेंटरी हा प्रकार उलटाच आहे. म्हणजे एक साडी गेली की गेली आणि तो ह्या व्हिडिओजमध्ये उलटा क्रिएट झाला की म्हणजे लिटरली काही व्हिडिओज पोस्ट केल्यानंतर एका तासात सोल्ड आउट असं व्हायचं की गेल्या त्या ज्या 7-8 साड्या दाखवल्या होत्या त्या संपल्या. आता पुढच्या साड्या असं व्हायला लागलं. त्याच्यामुळे मला ऍक्च्युली स्टॉक वाढवावा लागला. म्हणजे व्हरायटी. हा म्हणजे आय हॅड टू इन्क्रीज. म्हणजे आणि त्याच्यात उलट दुसरं चॅलेंज असं आहे की तुमच्या तेवढ्याच एफर्टवरती जास्ती सेल नाही करू शकत तुम्ही. राईट. आपण म्हणजे मी माझ्याकडे जर प्रत्येक 7-8 साड्या दाखवल्या आणि प्रत्येक साडीच्या 5 असतील तर तू ऑलरेडी 40 पीस विकू शकतो. एक्झॅक्टली. पण दॅट इज डिफिकल्टी. इट इज अ डिफिकल्टी. पण युनिकनेस आहे. सो इट इज अ ट्रेड ऑफ. आता काही लिस्नर्सच्या मनात त्यांना हे खूप भारी वाटू शकतं. त्याची मी एक ऑपरेशनल हेडेक सांगतो. तो मे बी तू सेकंड करशील तो की अरे काय तुझं कलेक्शन विकलं जातंय तर काय बेस्ट आहे. हा एक झोन पकडतात लोक. करेक्ट. पण आता जेव्हा तुझी वेबसाईट तू रन करतेस त्याचा ऑपरेशनल लोड ह्याचा बॅकफ्लिप ह्याची अशी आहे की तुला कंटिन्युअसली तिथे अपडेट करावं लागतं की ही साडी सोल्ड आउट आहे, हे नवीन प्रोडक्ट ऍड करा, त्याचं फोटोशूट आलं, प्राइसिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टी. कारण जर का ऑर्डर पडली आणि तुझ्याकडे स्टॉक नसेल तर कस्टमरशी बोलणं आलं, ह्या सगळ्या गोष्टी एका प्रकारे डोकेदुखी आहे. खूप डिफिकल्ट. तर म्हणून मी तुला विचारलं की ऑनलाईन मध्ये, कारण हा प्रॉब्लेम खूप वेळा होतो
किंवा तुला असेही चॅलेंजेस आले असतील की तुझा व्हिडिओ चालू आहे हं, आणि तू म्हणतेस की स्क्रीनशॉट मला पाठवा. हं. एकाच साडीचे जर 5 लोकांनी हो, हो, स्क्रीनशॉट हो. पाठवले, हो, हो, हो. तर तरी सुद्धा होतं ना. प्रॉब्लेमच आहे. अगदीच, अगदीच, अगदीच. हं. सो आता माझ्या केसमध्ये असं झालंय, की आम्ही ऑनलाईन सेलिंग बिझनेस आहोत, पण वी आर नॉट येट अ फुल फ्लेजेड ई-कॉमर्स बिझनेस. असं एक थोडंसं आम्ही एक्सप्लेन. हां. सो असं एक थोडं काय म्हणतो आपण त्याला फ्युजनसारखं झालंय आमचं. ओके. म्हणजे टू कीप दॅट पर्सनल टच अँड दॅट काय म्हणतो कनेक्ट विथ द कस्टमर इंटॅक्ट, हं. वी आर सेलिंग मॅक्सिमम ऑन WhatsApp, थ्रू WhatsApp गुड, and not through the website. गुड. Okay. हं. So this is a new way of doing an online business. थोडा कधी-कधी असं वाटतं क्रूड आहे. कारण याह. WhatsApp थ्रू येस. बिझनेस करण्याला सिस्टम सेट करणं किंवा बॅकएंडच्या सिस्टम सेट करणं थोडं डिफिकल्ट आहे. हं, पण ते क्लिक झालंय आमच्या बाबतीत. हं. कारण साड्यांना एकतर माझ्याकडच्या साड्या साधारण ॲव्हरेज सेलिंग प्राइस इज 12,000-15,000. हं, ओके. म्हणजे काही साड्या 25, 28, 30 हजाराच्या असतात. काही साड्या 5-6 हजाराच्या असतात. हं, पण ॲव्हरेज तिकीट साइज इज 12,000-15,000. हं. मग त्याच्यामध्ये असं होतं कोणी आणि बरं साडी हा विषय आहे. म्हणजे प्रत्येकाला त्याच्याबद्दल खूप मनात माहिती पण असते. प्रश्न असतात नाही, की आपल्यावर कशी दिसेल? हा येस. रंग तुम्ही म्हणताय पिंक आहे, पण हा बेबी पिंक आहे का अनियन पिंक आहे? मग मला जरा हा डेलाईटमध्ये म्हणजे दुकानात आले तरी लोकं येस. म्हणतात बाहेर जाऊन बघायचं आहे. येस. सो म्हणून आमचा तो WhatsApp असिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो WhatsApp टीम आमची तुम्हाला व्हिडिओ हवाय का मॅम? आम्ही व्हिडिओ काढून पाठवतो. तुम्हाला डेलाईटमध्ये हवंय का? व्हिडिओ कॉल करा, आम्ही लगेच नाईस, दाखवतो. नाईस. हा 2 फोन्सवरती वेगवेगळा रंग दिसतोय, पण आम्ही तुम्हाला दोन्ही फोटो पाठवतो. सो तुम्हाला एक आयडिया येईल. म्हणजे क्लास. कारण रंग लोकांपर्यंत पोहोचणं हे थोडं डिफिकल्ट आहे. कारण प्रत्येकाचे स्क्रीन्स वेगळे, त्यांचे कलर सॅच्युरेशन्स वेगळे, त्यात ते थोडे वेगवेगळे दिसतात. सो काही नाईस. लोकं म्हणतात, की छान आहे, पण माझ्यावर कसा दिसेल? मग थांबा, हं. कविता मॅम आहेत. तुम्ही कविता मॅमशी बोला. तुमचे जरा फोटोज पाठवा साड्यांमधले. मग माझा एखादा इनपुटसुद्धा त्यांना शी इज हॅपी, की ओके, राइट. हे कविता म्हणली. हां, हे मला पटतंय. सो नाईस. अशा पद्धतीने आम्ही ते काय म्हणायचं त्याला सेलिंग मॉडेल ठेवलंय आणि दॅट हॅज वर्क बिकॉज वी आर नॉट सेलिंग इन मासेस ऑर वी आर नॉट सेलिंग इन बल्क, की ज्याच्यामध्ये आमच्याकडे एकाच साडीचे 50 पीसेस आहेत. हं. तसं असेल तर ते वेबसाईट थ्रू सेल करणं मेक्स सेन्स. अशा केसमध्ये वेबसाईट इज व्हेरी मच फंक्शनल. यू कॅन व्ह्यू ॲटलीस्ट 700-800 साडीज ऑन द वेबसाईट एनी डे. बट द सेलिंग म्हणजे खूप जण वेबसाईटचे फोटोज आम्हाला WhatsAppवर पाठवतात. मग त्या साड्यांची आमच्याशी सगळी विचारपूस करतात आणि मग बाय करतात. राइट. सो दॅट इज ॲक्चुअली आवर मॉडेल ऑफ सेलिंग विच इज व्हेरी डिफरंट अँड इट इज अ लिटल डिफिकल्ट टू मॅनेज ॲट द बॅक एंड. कारण हाच प्रॉब्लेम येतो, की म्हणजे आता जेव्हा आम्ही एखादं कलेक्शन आधी डिक्लेअर केलेलं असतं, की हं, फॉर हं. एक्झाम्पल थोड्या स्वस्त साड्या आहेत, 5,000च्या किंवा 2,500च्या साड्या आहेत हं, आणि आज खणाच्या साड्यांचं कलेक्शन पोस्ट होणार आहे. हं. तर लोकं टपून बसलेले असतात असे म्हणजे लिटरली टपून बसलेले असतात, की आता येणार आहेत, व्हिडिओ येणार आहेत, 9 वाजता व्हिडिओ येणार आहेत हं, आणि पाऊस येतो WhatsApp मेसेजेसचा. सो हं. वी हॅव अ टीम, कोणी लॅपटॉपवर आहे, कोणी फोनवर आहे आणि एक जण खालपासनं आन्सर करते, एक जण वरपासनं आन्सर करते, की डॅम. कोण बुक करतंय. अँड ऑफकोर्स वी टेक डिरेक्ट ऑनलाईन ट्रान्सफर्स आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सिस्टम्स सेट केल्या आहेत. आमच्या कस्टमर्सनाही सांगितलंय, की हा मेसेज तुम्हाला आला तर तुमची साडी तुमच्यासाठी बुक्ड आहे, अवेलेबल आहे. तुम्ही पे करा. अर्धा ते 1 तास आम्ही ती साडी ठेवू. म्हणजे अशा काही-काही येस. सिस्टम व्हेनेव्हर वी येस. हॅव सच काइंड ऑफ फेस्टिव्हल. सो त्याला आम्ही हं. अशा ठेवल्यात. पण तरीसुद्धा आम्हीच हे एक्सपिरियन्स केलं, की हेच फेस्टिव्हल मी करते आणि मी जेव्हा वेबसाईट लिंक देते, तेव्हा त्याचा रिस्पॉन्स कमी येतो. बिकॉज हं. लोकांना तो एक डिरेक्ट टच पाहिजे, येस. की हां, मी तिला म्हटलं, ती मला म्हणली, "ही साडी हवी आहे. खूप भडक तर नाहीये ना गं?" "नाही मॅम, छान आहे." असं म्हटलं तरी त्यांना छान वाटतं. त्यांना तो एक आणि अश्युरन्स आपण मिळतो. काहीच फसवत नाही आहोत. उलट आहे आपण असिस्ट करतोय. येस. म्हणजे खूप भडक नाहीये ना जेव्हा म्हणतात, मी माझ्या मुलींना म्हणते, की तुम्ही समजून घ्या, की त्यांना काय म्हणायचं. तुम्ही सांगा, की मॅम हा ॲक्चुअली ब्राईट ब्लू आहे. सो तुम्हाला हवाय का? किंवा हा नाही, हा ॲक्चुअली फोटोत ब्राईट दिसतोय, पण हा इंक ब्लू आहे, शाईसारखा आहे. मग तुम्ही हं. कॉल घ्या. सो हे अशा गोष्टींनी खूप फरक पडतो. असं. सो म्हणजे ह्याच्यात क्लायंट सर्व्हिसिंग हा एक प्रकार आहे, आहे. आहे, आहे. पण ह्यानी कस्टमर सॅटिस्फॅक्शन एकतर खूप भारी असेल. येस, रिटर्न, रिफंड, एक्सचेंज कमी होत असावा येस. खूप कमी आहे. आणि ह्यानी रेफरल खूप भारी मिळत असेल. येस. बरोबर आहे नाईस, तुझं. अगदीच नाईस. बरोबर आहे. आणि ह्याच्यात रिटर्न, रिफंड, एक्सचेंजचं प्रमाण कमी असण्याचं कारणच हे आहे, तू म्हणलास तसं, की येस. इतकं
आधीच कम्युनिकेट करून घेतलं जातं ना, की मेक असं नाही सेन्स. वाटत, "अरे मला ही फोटोत वाटली होती, ही आहे साडी." असं नाही वाटत. राइट. आणि त्याच्यासाठी आता आम्ही जेव्हा ॲक्चुअली वेबसाईटकडे वळवतोय सगळा बिझनेस, म्हणजे सगळा नाही, मोस्ट ऑफ माझी इट. हां. इच्छा अशी आहे, की वेबसाईटवरती लोकं आले तर त्यांना WhatsAppवर यायची गरज भासू नये. WhatsApp चॅट असिस्ट ठेवू आपण, पण त्याच्यातच थोडं व्हिडिओ कंटेंट ठेवूयात, त्याच्यात येस. अजून थोडी इन्फॉर्मेशन देऊयात, की त्यांनी थोडं सोपं जाईल. कारण खूप टाईम झोन्स मॅच होत नाहीत. म्हणजे या, या, WhatsApp या. थ्रू विकतानाचे करेक्ट. हर्डल्स खूप आहेत. टाईम झोन्स मॅच होत नाहीत. कधी म्हणजे आमचा मॅक्सिमम सेल हा रात्री 7:30 पासनं 2 वाजेपर्यंत होतो. सो समबडी हॅज टू वर्क इन दॅट टाईम टू क्रिएट टू गेट दोज सेल्स. सो अशासाठी म्हणून ही हर्डल्स आहेत. म्हणून आम्ही आता प्रयत्न करतोय, की सायमल्टेनियसली एक मॉडेल असं पाहिजे, की येस. सॅटिस्फॅक्शन मिळेल, कमी गरज लागेल असिस्टची, असं आम्ही तयार करतोय. बट अगेन विल लर्न या, थ्रू या, आवर या. वे. नाही, आणि अँड नवीन-नवीन गोष्टी पण इन होतात. म्हणजे येस. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा यू हो, विल हो, हो. प्रॉबब्ली गेट अ प्लग इन ऑर अ सर्व्हिस या, जिथे या. बायकांना म्हणा किंवा जे कस्टमर्स आहेत येस. त्यांना त्यांचा फोटो अपलोड करता येईल आणि तुझी साडी सुपर त्यांच्यावरती इम्पोज दिसेल. करता येईल. हो, हो. येस, अशा येस. सगळ्या गोष्टी हल्ली आता ई-कॉमर्समध्ये करेक्ट, पण करेक्ट. येतील. येस, आणि ॲज टाईम प्रोग्रेसेस ऑब्व्हियसली येस. हे डेफिनेटली दिसते की यू आर ॲब्सोल्युटली इन फॉर द गेम. येस. आणि ती रिजिडिटी नाहीये आणि ती करेक्ट, नसायला पाहिजे कुठल्याही करेक्ट, करेक्ट, बिझनेसमध्ये, करेक्ट. की चेंज आहे किंवा नवीन गोष्टी इम्प्लिमेंट येस, करायच्यात येस, त्यासाठी आणि हे सोपं काम नाहीये. म्हणजे लिस्नर्सना मी परत परत सांगतोय की येस. जेव्हा ई कॉमर्स बिझनेस येतो, एस्पेशली तुझ्या प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये, व्हॉट्सॲपवरती या बायकांची गप्पा मारणं करेक्ट. किंवा त्यांना असिस्टन्स देणं, हे रोज जेव्हा करावं लागतं करेक्ट. त्यावेळेस इट्स नॉट अ इझी टास्क. नो, इट इजंट. आणि जेव्हा तू आत्ता बोलता बोलता म्हणालीस की 500-600 साड्या, 700 साड्या वेबसाईटवरती आहेत. करेक्ट. सो त्याच्यासाठी सुद्धा तुला एक बॅकएंड हो, टीम हो, हो. 100% काम येस. करणारी असणार आहे, करेक्ट. की जिथे सोल्ड आउट समजा खाली डाऊन करायच्यात त्या करेक्ट. किंवा त्या अशा दाखवायच्यात की हे तुम्हाला आम्ही देऊ शकतो पण ह्याला 3 आठवडे लागतील, व्हॉटएव्हर. करेक्ट. तर आता प्रथामध्ये टीम किती मोठी आहे? आता माझ्याकडे ऑलमोस्ट 20 जण आहेत. डॅम. इन हाऊस काम करणारे 20 जण आहेत. रादर 17-18 जण आहेत हम्म. आणि 3-1 जण रिमोटली काम करतात आणि वी आर प्लॅनिंग टू एक्सपांड द टीम. एक 3-4 लोकं नवीन आम्ही हायर करायचा प्रयत्न करतो. ह्याचं कारण काय आहे माहिती आहे का? म्हणजे आता तू जे म्हणलास ना, वेबसाईटवरती कुठल्याही पॉइंटला तुम्हाला साड्या दिसतील. हम्म. सो हे ते कन्सिस्टन्सीचा किडा आहे. म्हणजे माझी हम्म. अशी इच्छा असते, की जर आपण ऑनलाईन सेलिंगमध्ये आहोत, Yes. तर आपण आत्ता करंट ई-कॉमर्सचं जे बेसिक क्रायटेरिया आहेत, त्याच्यामध्ये तर फिट झालो पाहिजे. आय कंपल्सरी. शुडंट बी रिजिड, की नाही मी WhatsAppमधनंच सेल करणार. येस. माझं हेच आवडतंय लोकांना. करेक्ट. त्याचा काय फायदा होतो, की आम्ही कोणालाही छातीठोकपणे सांगू शकतो, की नाही वेबसाईट आहे. तुम्ही वेबसाईटवरनं डायरेक्टली बाय करू शकता. येस. त्यांनी एक वेगळी रिलायबिलिटी येते. लोकांना नाही तर असं वाटतं, अरे WhatsApp थ्रू सेल करतायत म्हणजे काहीतरी गंडवत आहे. हां, किंवा ऑनलाईन रिसेलिंग आहे का? ह्यांच्याकडे खरा स्टॉक आहे का? असं वाटतं किंवा म्हणजे तो बरेच पण एक प्रश्न पॉइंट आहे. त्याच्यामध्ये रेज होतात. Yes. ऑथेंटिसिटीबद्दल वाटतं. हम्म. सो जेव्हा तुम्हाला एवढ्या साड्या ऑनलाईन दिसतात, त्याच्या एक प्रकारे फोटोज काढलेले दिसतात, तेव्हा एक वेगळी रिलायबिलिटी क्रिएट होते. हम्म. ॲट द सेम टाईम जेव्हा पर्सनल असिस्टन्स हवा आहे, तेव्हा हे WhatsApp थ्रू आमचं सगळं असिस्टन्स आहेच. सो हे मी कितीही WhatsAppवरती भारी सेल होत असला, हम्म. तरी सुद्धा एक टीम डेडिकेट करून फोटोज सतत रोज अपलोड होत. कारण आमच्याकडे मल्टिपल्स Stock नाहीये. संपतात, सो right. रोज नवीन साड्यांचे फोटो काढा, रोज नवीन साड्या अपलोड करा, त्याच्याबद्दलची माहिती करा. इन्व्हेंटरी डिसेबल करायला लागते, ज्या सोल्ड आउट आहेत साड्या. बरं, सेलिंग आउटची आमच्याकडे मॉडेल्स वेगवेगळे आहेत. काही हम्म. साड्या स्टुडिओतनं सेल होतात, काही साड्या वेबसाईटवरनं डिरेक्टली सेल होतात, काही त्या WhatsAppवर दोन्हीनं. सेल होतात. म्हणजे ही मॉडेल्स काही एक्झिबिशन्समधनं सेल होतात. सो ती इन्व्हेंटरी सगळी एकत्र मॅनेज करायला लागते. पण तरीसुद्धा हा एफर्ट करत राहिलोय आम्ही विदाऊट एक्स्पेक्टेशन. येस. म्हणजे आता काय वेबसाईटवरती 20च साड्या विकल्या जातायत, 10च साड्या विकल्या जातायत. कशाला एवढा एफर्ट घ्यायचा? येस. असं नाहीये. बिकॉज आय नो की कुठेतरी समवेअर इट इज गोइंग टू हेल्प मी व्हेन आय वॉन्ट टू शिफ्ट टू अ वेबसाईट अँड फोकस ऑन द वेबसाईट, राईट. की ती थोडी फाईन ट्यून करून किंवा हे करतोय ह्याच्यात कुठेतरी ती वेबसाईट एवढी चांगली आहे, अपडेटेड आहे ह्याचा फायदा होतोय. येस, असं. ॲब्सोल्युटली. सो आणि वर्ल्ड वाईड शिपिंग तुझं असल्यामुळे हो, हो. वेबसाईट थ्रू जर का सेल शिफ्ट झाला किंवा हो.
आपण असं म्हणू ऍड झाला ऍड तो झाला. चॅनल. एक्झॅक्टली. वी आर लुकिंग ॲट इट ॲज अन ॲडिशन. ऍडिशन. हां. कारण तुझे पॉइंट ऑफ सेल्स जसं तू म्हणालीस आता की एक्झिबिशन आहे, करेक्ट. स्टुडिओ विच इज अ करेक्ट. फिजिकल थिंग, येस. व्हॉट्सॲप इज अ व्हर्च्युअल असिस्टंट थिंग, करेक्ट. आणि वेबसाईट इज अ मिक्स ऑफ ऑन ई कॉमर्स प्लस ई-कॉमर्स बेसिकली. असिस्टन्स या. लागला तर. या. तर ते 4 पॉइंट ऑफ सेल्स वरनं एक्झॅक्टली. इन्व्हेंटरी तुला मॅनेज करायचे विच हां. इज गुड. आता हां. एक्झिबिशन्सचा विषय हं. निघाला हो. त्याच्यावरनं आय थिंक आता रिसेंटली तुम्ही तुमची म्हणजे लाईक एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन पण करता. हो. तर ते कसं तुम्ही प्लॅन करता म्हणजे की हां. सो ते बेसिकली प्रथाचा तो पण एक खूप इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट झाला, म्हणजे राईट आवडला लोकांना, राईट की पहिल्यापासूनच मी आजपर्यंत एकदाही मोठ्या एक्झिबिशनमध्ये एक स्टॉल घेतला असं केलंच नाहीये. म्हणजे एकतर आधी कारण मी तेवढा फोकस करत नव्हते प्रथावरती, येस. आणि नंतर हे एवढं वाढल्यानंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करूयात टू केटर टू द पीपल, बिकॉज इतके जास्ती व्ह्युअर्स वाढले की आम्हालाच लक्षात यायला लागलं की खूप लोक येणार आहेत एक्झिबिशनला. म्हणजे साड्या घेतील का माहित नाही, पण बघायला भेटायला खूप जण येणार आहेत. सो वी नीड येस. दॅट स्पेस अँड एक्सक्लुझिव्ह सेटअप ऑफ आर ओन. आणि म्हणून पहिल्या एक्झिबिशन पासूनच मी एक्सक्लुझिव्ह प्रथाचंच एक्झिबिशन, मोठा व्हेन्यू बुक करायचा, सगळ्या साड्या डिस्प्ले करायच्या आणि लोकांना भेटायचं, हाच फॉर्म्युला ठेवलाय सिन्स 2018. ॲक्च्युली राईट. 2018 मध्ये पहिली 2 छोटी एक्झिबिशन, छोटी म्हणजे छोट्या व्हेन्यू छोटा. हॉलमध्ये अशी केली होती आम्ही, विच वॉज प्री पॅन्डेमिक. आणि पोस्ट पॅन्डेमिक लक्षात आलं की तेव्हाच आपल्याला चांगला रिस्पॉन्स आला होता छोट्या व्हेन्यूजमध्ये. येस. आता आता तर खूपच आहे. आपलं विजिबिलिटी आणि इतके लोक आपल्याला ओळखतात की आता आपल्याला मोठे हॉल्स पाहिजे. सो आम्ही ऑलमोस्ट लाईक म्हणजे वेडिंग हॉल्सच आम्ही बुक करते मी. आणि तेवढ्या साड्याही माझ्याकडे आहेत अर्थात, म्हणजे येस. डिस्प्ले असं नाही होत की एवढा मोठा हॉल आहे आणि छोटूशा म्हणजे 4 साड्या थोड्याशाच दाखवल्यात. साड्या आहेत असं नाही होत. समाधान नाईस. होतं लोकांचं बघून. सो तो एक, आणि ते म्हणजे आता ती एक्झिबिशनमध्ये इतका जास्ती एफर्ट इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे 24 तासाचं ट्रॅव्हल, त्या 1000 साड्या वेगवेगळ्या पद्धतीने फोल्ड कराव्या लागतात. डिस्प्ले करायची फोल्डच वेगळी असते. त्या हँगरला लावा, ते सगळं डिस्प्ले करा, हे करा. ह्याच्यात फिजिकल एफर्ट प्रचंड आहे. पण त्यांनी खूप बूस्ट मिळाला आम्हाला. म्हणजे एक्झिबिशन्समधनं झाला तो सेल, तर अर्थात रेव्हेन्यू बूस्ट होताच. पण मोर दॅन दॅट क्लायंट्सना रिलायबिलिटी वाटली, की अरे एवढ्या साड्या हिच्याकडे आहेत. म्हणजे जे क्लायंट्स आम्हाला फॉलोच करतायत, जे आमचे ऑलरेडी कस्टमर्स आहेत, ते अजून साड्या घ्यायला लागले, की हां मी येऊन गेले एक्झिबिशनला, आता मला ह्या 4 हव्यात ऑनलाईन. सो असा तो एक आम्हाला मस्त त्याचा छान इम्पॅक्ट पडला. आणि ते एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन्स करण्याची आयडिया, ऑफकोर्स इट कम्स विथ अ कॉस्ट. म्हणजे यू हॅव टू हॅव दॅट विजन अँड काय म्हणायचं, कपॅसिटी ऑर विलिंगनेस टू स्पेंड दॅट मच. आणि इट गेव अस गुड रिटर्न्स. आतापर्यंतच्या आपल्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये ना एक जाणवलंय की तू त्याला रिस्क नाही म्हणता येणार, पण ती एक उडी जंप असते, येस. ती तू ऑलवेज घ्यायला मागे बघत नाहीयेस येस. कुठेच. वेदर इट इज कमिंग अप विथ अ न्यू कॉन्सेप्ट ऑफ ब्रायडल मेकअप किंवा कॉन्ट्रॅक्ट साईन करणं असेल, करेक्ट. हे अजून कित्येक लोक आत्ता पण करत हो. नाहीत. पण अशा नवीन गोष्टी आहेत, Yes. तर हे ज्याला आपण रिस्क म्हणू, तर जनरली जेव्हा आपण रिस्क घेतो त्याच्यासाठी ना एक रिस्क मिटिगेशन पण तयार असतं, करेक्ट. जे बऱ्याचदा बोललं नाही जात. येस. जसं आता आपण म्हणलो की हे आता हे Correct. मिटिगेशन मध्ये तुझ्या डोक्यातली प्रोसेस आम्हाला ऐकायला Correct. आवडेल. फॉर एक्झाम्पल आपण हां. प्रथाच घेऊ, येस. की एक्सक्लुझिव्ह एक्झिबिशन करायचंय, मोठा व्हेन्यू आहे, अपफ्रंट आय हॅव टू पे XYZ हो. रुपीज, हो. आणि वर्स्ट केस सिनारिओ मध्ये माझा सेल होणार नाही. बरोबर. ठीक आहे. करेक्ट. करेक्ट. तर ह्या सिच्युएशनला तुझं रिस्क मिटिगेशन कसं असतं किंवा हाऊ डू यू कॅप दॅट? करेक्ट. करेक्ट. सो मी बऱ्याचदा काय करते माहितीये का, मी कम्पेअर करते पॅरलल बिझनेसेस इन अ डिफरंट सिनारिओ. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक्झिबिशन करणार आहे असं मी मनात आणलं, त्याचं सपोज एखाद्या एक्झिबिशनचा मी हायपोथेटिकली सांगते की 2 लाख रुपये खर्च येणार आहे मला. बरोबर. म्हणजे फिक्स्ड खर्च, Yes. बाकीचे वेगळे एक्सपेन्सेस. पण फिक्स्ड खर्च, त्या हॉलचं रेंट, बेसिक काय तिथले टेबल खुर्च्या, लाईट्स बिट्स, 2 लाख रुपये येणार आहे. मी विचार करते, मी एखादं माझं दुकान असेल तर मला एखादं होर्डिंग घ्यावं लागेल. ते मी 4 महिने घ्यायचं असेल 50,000चं होर्डिंग, तर मी 2 लाख रुपये खर्च करायचा विचार करीन. आणि त्याच्यात माझ्याकडे ते तर पॅसिव्ह खर्च असेल, मला तो बजेट ठेवायला लागेल आणि लोक येतील या होपनी. इथे बिकॉज ऑफ द ऑनलाईन प्रेझेन्स दॅट वी हॅव, वी नो दॅट वी आर गोइंग टू गेट अ फुटफॉल.
फॉर शुअर. सेल होईल का नाही माहित नाही, पण Nice. 100 लोक उद्या नक्की येणार आहेत. नाईस. कारण आम्ही काही ना काहीतरी प्रकारे काय म्हणतो आपण थोडं कम्युनिकेटिव्ह, इंटरॅक्टिव्ह पोस्ट करतो, स्टोरीज टाकतो, लोकांकडनं सॉर्ट ऑफ RSVP घेतो, म्हणजे Yes. इनफॉर्मल और इनडिरेक्ट हा, की RSVP. कोण कोण येणार आहे. त्याच्यावरनं साधारण कळतं की हां 100 लोक उद्या नक्की येतील. सो असं मी सॉर्ट ऑफ माझी पद्धत अशी आहे की म्हणजे ऑर मे बी आता फॉर एक्झाम्पल जेव्हा मी स्टुडिओ घेतला माझा, हो. सो तेव्हा मला असं म्हणजे आता हे मी थोडंसं गिव्ह अवे करते किंवा माझी एक विजन पण आय नो दॅट आय एम नॉट गोइंग टू डू इट एनी टाइम सून, म्हणून मी ते गिव्ह अवे करते की Nice. मी जेव्हा स्टुडिओ घेतला त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप माझ्या डोक्यात अशी होती की ठीक आहे, हा एक मोठा स्टुडिओ आपण ब्रायडल स्टुडिओ केलाय, असे अजून 5 स्टुडिओज करायला 5 कविता क्लोन करायला लागतील, जे नाही होऊ शकणार नाही आहे. होणार. इन्स्टेड मी जर का असं काहीतरी करू शकले की स्टुडिओ ऑन व्हील्स सारखं येस. छान 2 मस्त फुल फ्लेजेड व्हॅनिटी Vanities. व्हॅन्स क्रिएट करायच्या आणि 2 ठिकाणी त्या पार्क्ड असतील, तिथले बुकिंग्स घ्यायचे. मला फक्त 2च ठिकाणी जावं लागेल, मला 10 ठिकाणी नाही जायला लागणार. जाणं बरोबर. सो असं काहीतरी करून मी करू शकेन का? हं. सो मी विचार म्हणजे मी असं पॅरलल विचार करते की ह्याच्याऐवजी मी हे केलं तर मला एवढा एक्सपेन्स पडेल. सो तेव्हा मी लिटरली चॉकआउट केलं होतं की 2 व्हॅनिटी व्हॅन्सचा एवढा खर्च होईल. मी एक ब्रांच काढायची ठरली तरी माझं रिअल इस्टेट, इंटिरियरचा एवढा खर्च येणार आहे. त्याच्यापेक्षा 2 व्हॅनिटी व्हॅन्समध्ये सेम खर्च येईल आणि मला फ्लेक्सिबिलिटी राहील जॉग्राफिकल. येस. सो प्लस थोडा अशा टाईपचे मी थोडंसं म्हणजे रिस्क मिटिगेशन पेक्षा कंपॅरेटिव्ह अनालिसिस थोडं करते जास्ती. करेक्ट. नाही, आणि दॅट इज अमेझिंग. किंवा आता तू जेव्हा परत स्टुडिओचा जेव्हा विषय आला ना, तर ते मला असं एकदम स्ट्राईक झालं की आता तुझा स्टुडिओ, वेन यू कॉल इट ॲज अ स्टुडिओ, तू कधीच त्याला पार्लर म्हणलेलं नाही. ठीक आहे. आणि मी So- एक तुला थांबून सांगते की हा. ब्रायडल स्टुडिओ हा कन्सेप्ट पहिल्यांदा मी प्रिसाइजली. आणला होता. त्याच्या आधी आता सगळीकडे स्टुडिओज आहेत, येस. पण स्टुडिओ हे नाव फक्त फोटोसाठीच होतं तेव्हा, बॅक देन. करेक्ट. हा. आणि आता सुद्धा म्हणजे एखादी ब्राईड किंवा तिची फॅमिली पहिल्यांदा तुझ्याकडे येते आणि खूप रिसर्च त्यांनी केलेलं नाहीये किंवा ते लोकेशनला पहिल्यांदा येतात. येस. आणि असं होत नाही जनरली, पण नाही असं होतं. हा, असं होतं ना. हा. आणि ते जेव्हा तुझ्या स्टुडिओपाशी येतात, ते कल्पनेच्या थोडासा वेगळाच येतो स्टुडिओ. त्याचं कारण असं आहे की 3 मजली हो. स्टुडिओ हे म्हणजे यू कॅन नेव्हर इमॅजिन. करेक्ट. ठीक आहे. आणि मग तुम्ही तिथल्या तिथे तुझा ब्रँड ग्रँड झालेला असतो. करेक्ट. सो आता हे जेव्हा तू स्टुडिओ चालू केलास, करेक्ट. त्यावेळेस म्हणजे प्रॉब्ली इन युअर हेड ऑल्सो किंवा मे बी तुझ्या फॅमिली मेंबर्सना फार वेगळं नसेल वाटलं, पण काही लोकांनी तुला सांगितलं, अरे एवढा तू मोठा स्टुडिओ कशाला करते, करेक्ट. किंवा बापरे एवढा खर्च कशाला करायचा. बरोबर. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. येस. पण त्याचा बेनिफिट असा झाला की तो ब्रँड तुझा ग्रँड होण्यामध्ये त्याचा एक खूप मोठा हातभार आहे. त्या जागेचा ऑरा, फील, इम्पॅक्ट नी खूप फरक पडला. म्हणजे किंवा इव्हन तुझी जी ब्रायडल मेकअपची जी जागा आहे, तिथे पण तू म्हणजे लाईक सगळीकडे आरसे आहेत. हो. ते आयकॉनिक फोटोज पण फोटोग्राफर्स काढतात, ब्राईड्सना पण तो हवा असतो. सो त्यांनी एक तो बज तयार पण होतो की अरे ही रूम कसली भारी, आणि मग तिथे मला मेकअप पाहिजे. सो जे आपण मगाशी डिस्कस केलं की ऍस्पिरेशनल एक व्हॅल्यू, ती यातनं पण तयार होत गेली. 100%. फक्त ते थोडं कसं इंटरलिंक्ड होतं. म्हणजे मी स्वतःला तेव्हा म्हणजे बाय देन 2014 मध्ये मी स्टुडिओ चालू केला. 2013 मध्ये ती जागा घेतली होती आम्ही. आणि बाय देन आय वॉज ऑलरेडी वर्किंग फॉर अबाउट 8-9 इयर्स. तेव्हा मी अशा सिच्युएशन मध्ये होते की आता मला माझं काहीतरी बिल्ड करायचंय फायनान्शियली, ज्याच्यामध्ये मला माझ्या जीवावर करायचंय, पेरेंट्सची किंवा अशी हेल्प न घेता. अर्थात टेम्पररी हेल्प लागली ॲज इन्व्हेस्टर्स तर मी घेईन आणि रिपे करीन, पण असं त्यांना गृहीत धरून नाही करायचंय किंवा असं. सो असं एक तेव्हा होतं. आणि पण मला ब्रायडल मेकअपसाठी एक्सक्लुझिव्ह जागा हे माझं म्हणजे 2008-9 पासून मनात होतं. जे कशी करूया पण करायचीच आहे, तर मला अगदी छोटी जागा करायची नाहीये, बिकॉज आय ऑलरेडी हॅड अ सेटअप इन कोरेगाव पार्क 500 स्क्वेअर फीटचा. सो मला माहिती होतं 500 स्क्वेअर फीटच्या जागेत तेवढंच छान वाटू शकतं. म्हणजे त्याला काहीतरी आपल्याला जागा तरी मोठी पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. सो ती वेळ आणि हे यायला 2013
साल उजाडला आणि मग तेव्हा आम्ही ती उडी घेतली आणि मग मला असं तेव्हा मी हेही माझे आर्किटेक्ट फ्रेंड्स आहेत दोघं, ओमकार, पूनम, त्यांना विचारलं होतं ती जागा दाखवून. ती खूप जुनी पडीक जागा होती आणि त्यांना मी दाखवलं होतं, की अशी व्हर्टिकल स्पेस आहे, जी मला असं वाटतंय खूप छान वाटेल. पण तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं वाटत असेल नाही हॉरिझॉन्टल स्पेसमध्ये मजा आहे, तर मग आय विल नॉट गो फॉर इट किंवा असं. राईट. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, "नाही कविता, व्हर्टिकल स्पेसने एक वेगळाच फील क्रिएट होईल. एक थोडा मिस्ट्री फॅक्टर येतो. अच्छा, अजून वर आहे का? अजून वर आहे का?" प्रिसाइजली. असं होतं. सो असं सगळं थोडं तेव्हा ओपिनियन घेऊन त्यांचा आणि असं मी ती उडी घेतली होती भारी. आणि दॅट हेल्प ट्रिमेंडसली. आणि तिथे मला एक माहिती होतं, की तिथे आल्यानंतर लोकांना ते पार्लर वाटलं नाही पाहिजे. कारण आमचीच सलोन्स होती, पॅपिलॉनचीच सलोन्स होती. करेक्ट. सो सलोनमध्ये आल्यासारखं नाही वाटलं पाहिजे, स्पामध्ये आल्यासारखं नाही वाटलं पाहिजे आणि दुकानात आल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. सो मी त्यांना आर्किटेक्ट्सना हेच ब्रीफ दिलं होतं. मला काय नकोय माहिती आहे. काय हवंय ते तुम्ही एक्झॅक्टली. आयडियाज द्या आणि आपण करू. पण अर्थात खूप आम्ही गिव्ह अँड टेक करून तो हेरिटेज राईट. लूक आणि असं थोडंसं आम्ही मस्त केलं त्या करेक्ट. स्टुडिओचं असं. अमेझिंग. आणि दॅट ॲक्चुअली गोज व्हेरी वेल विथ द हँडलूम सारीज ब्रँड दॅट आय हॅव. प्रिसाइजली. या सो सो नॅचरल एक्सटेन्शन पण झालं हो, काइंड हो, ऑफ हो, प्रथा. हो. इन अ वे येस, आणि येस. ऑब्व्हियसली नेटवर्क आणि एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समुळे तुला तो येस. प्रथाला पण एक थोडा वेगळा बेस पण आला, मिळाला. 100%. हो, हो. आणि आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग. या, म्हणजे या, या. बरेच लोकांना ते डायव्हर्सिफिकेशनच्या ह्याच्यामध्ये ना करेक्ट. अशी गरज नसते की खूप नवीन फील्डमध्ये तुम्ही जायला करेक्ट, पाहिजे. करेक्ट, करेक्ट. हो, काही हो, गरज हो. नाही. नाही, नाही, नाही. आ, दोन्ही ते गोष्टी आहेत. हां. रिलेटेड पण वेगळं फील्ड चूज करायला येस, पाहिजे येस. आणि वेगळं असेल तर लाजही नाही वाटली पाहिजे. हां, जे मध्ये तू प्रिसाइजली. म्हणलास, येस. की मला काही मुली चिडवायच्या, की "अगं तू आता कविता कोपरकर मेकअप आर्टिस्टपासनं येस. साडीवाली डझंट बाई मॅटर. झाली आहेस कविता." डझंट मॅटर. पण म्हणजे हे आम्ही खूप हसण्यावारी नेलं. या, या. पण मला असं होतं, की अल्टिमेटली अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे छान काहीतरी करायचं हे मला आवडतं. येस. आणि मला एखादं करिअर फुल फ्लेजेड स्पोर्ट्समनचं करिअर 15 वर्षाचा स्पॅन हो, असतो. हो. मी केलंय एक करिअर. एक्झॅक्टली. सो इट इज आय डोंट माइंड डुईंग समथिंग डिफरंट अँड आय डोंट म्हणजे ते थोडं एक हसलिंगची बेसिक वृत्ती तू म्हणलास तशी असल्यामुळे, येस. की मी माझ्या वडिलांना पण बघितलंय, की पार्लर असेल तेव्हा हेअरकट स्वतः ते करायचे. हेअरकट झाल्यानंतर क्लीन स्वतःच करायचे. हो, स्टाफ हो. असताना म्हणजे येस. कशातच बेसिक लाज वाटणे हा प्रकार नाहीये. नाही, कुठल्याच प्रकारचं नाही, नाही, काम नाही, करण्यात. नाही. आणि आता म्हणजे आता असे विचार युजुअली कॉन्व्हर्सेशन्समध्ये हो. किंवा अशा वेळीच येतात किंवा अशा करेक्ट, करेक्ट, डिस्कशन्समध्ये. करेक्ट. कारण डेली ह्याच्यात तू एवढा विचार पण नाही करत, नाही की करत. हो, हो. काय चाललंय हो, वगैरे. हो, हो. पण व्हेन यू गेट अन अपॉर्च्युनिटी जिथे करेक्ट, आपल्याला विचार करायला वेळ मिळतो, करेक्ट, करेक्ट. तर तेव्हा खूप भारी वाटतं ॲक्चुअली. ते पहिले जी करेक्ट. हसल असते हो, ना, हो, हो. ती कुठेतरी हो, मिस हो, होते हो. आणि मोठं ब्रँड झाल्यावरती. हो, म्हणजे आता असं होतं ना, मला आणि समीरला असं वाटतं, "अरे यार, आपण थोडे दिवस परत WhatsApp करूया का हँडल एन्क्वायरीज?" की जे एक्झॅक्टली. आम्ही पहिले 3 महिने 4.5 महिने ऑलमोस्ट केलं एक्झॅक्टली. 2020मध्ये, की WhatsApp एन्क्वायरीज आम्ही रोज रात्री 2 वाजेपर्यंत हँडल करत होतो. सो ते असं, "अरे, आपण जरा घेऊयात मध्ये 2 महिने आपल्याकडे." कारण की कारण कसं होतं माहितीये का? ती मजा वेगळी होती. म्हणजे ते एक्झॅक्टली. एक्साइटमेंट सगळं आपण करायचं. वर शिपिंग ऑर्डरही आम्हीच सकाळी देणार, पॅकिंग पण आम्हीच करणार. असंच ते म्हणजे पहिले ऑफकोर्स माझ्याकडे मुली होत्या, पण कोणीच ट्रेंड नव्हतं त्याच्यासाठी. त्या येस. फक्त मला, "हां, ताई मी तुला हेल्प करते पॅक करायला, हे करायला." असंच होतं. सो ते मजा आहे. त्याच्यामध्ये थ्रिल खूप आहे आणि समहाऊ ना, जे बिझनेसेस करतात त्यांना ती थ्रिलमध्ये मजा येते. म्हणजे एक्झॅक्टली. माझे बाबा नेहमी म्हणायचे आणि म्हणजे आय 100% बिलीव्ह इन इट, की मनी इज अ बाय प्रॉडक्ट इन एनी बिझनेस. सो ते खूप जणांना असं वाटतं, हां, हे काय बोलणे की बातें आहेत, मनी इज अ बाय प्रॉडक्ट वगैरे, मनी इज द मेन थिंग असं. पण समहाऊ त्याचे बऱ्याच गोष्टींनी तुम्हाला आनंद खूप जास्ती लेव्हलचा मिळत असतो. म्हणजे थ्रिल, की राइट फ्रॉम मेकअप मी करायचे तेव्हा अगदी हूज हू माझ्याकडून मेकअप करायचे किंवा ब्राईडचे बाबा मला कॉल करायचे, की "कविता, माझ्या खिशात तुझी जरा व्हिजिटिंग कार्ड्स दे, मला स्टेजवर लोकं येऊन विचारतायत." सो अशा छोट्या-छोट्या गोष्टींनी एक वेगळंच तुम्हाला थ्रिल, सॅटिस्फॅक्शन, एन्जॉयमेंट मिळते, की ज्यानी यू गेट मोर एनर्जी टू वर्क अँड दॅट इव्हेंच्युअली रिझल्ट्स इन मोर मनी मे बी, व्हिच इज आय थिंक व्हिच इज अ गुड थिंग असं. सो मनी माझ्या मते इज अ बाय प्रॉडक्ट. म्हणजे जर तुम्ही असा विचार करून बिझनेस केलात, तर मे बी यू विल बी मोर कन्सिस्टंट, मोर डेडिकेटेड अँड मोर येस. इन्व्हॉल्व्ड इन व्हॉट यू आर डूइंग. येस.
असं करेक्ट. मला कुठेतरी वाटतं. म्हणजे आता जरी साड्या हा बिझनेस प्युअरली मनी ओरिएंटेड असला माझा, हो. तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्या इतर म्हणजे फॅसेट्समध्ये थ्रिल खूप आहे रादर दॅन म्हणजे मनी. की आता एक्झिबिशनमध्ये एवढी लोकं आली, हं. ह्याच्यात जे थ्रिल आहे ते मनी इज दॅट बाय प्रॉडक्ट की आपलं एक आपण एक्झिबिशन केलं. आपण तिथे काय 7 वाजल्यापासून उभे आहोत. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि इतके लोकं येऊन गेलेत, की ते थ्रिलमध्ये आपला पुढचा 1 महिना जातो त्या थ्रिलमध्ये. मनी इज काय मनी कीप्स कमिंग अँड गोइंग. दॅट्स द पार्ट ऑफ द गेम. सो मनी इज अ बाय प्रॉडक्ट अकॉर्डिंग टू मी. तर मला असं वाटतं, की हे एडिटमध्ये हे सगळ्यात सुरुवातीला घ्यायला आय पाहिजे. नो. आय डोंट माइंड. येस, येस, येस. पण आपण ते म्हणजे दॅट लेट अस सी. म्हणजे असं पण लोकांना वाटतं, की ज्ञान देतायत. म्हणजे कन्सिस्टन्सी इज की किंवा मनी इज अ बाय प्रॉडक्ट हे ज्ञान पण नाहीये ते. नाहीये, म्हणजे नाहीये. जेन्युइनली ते सो ते हे खरंच असे मंत्र आहेत, की एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कारण की आता म्हणजे सिंपल विचार बघ, की समजा कंप्लीट मनी ओरिएंटेड फोकसनी तुम्ही एखादा बिझनेस चालू केला करेक्ट. अँड इफ एट ऑल तुम्हाला पैसे मिळेन असे झाले, हो. तर तुमचं ड्राईव्ह, पॅशन, इच्छा, एफर्ट सगळंच डिमिनिश व्हायला लागतं. करेक्ट. आणि एकदा ते डिमिनिश व्हायला लागलं, की तुम्हाला तसंही नवीन पैसे कोणी देणार नाही. बरोबर. व्हेरॅज जर का या गोष्टी इंटॅक्ट असतील, करेक्ट. तर आज 1 आठवडा, मे बी 2 महिने, 1 वर्ष करेक्ट. कुठल्याही स्पॅनमध्ये तुमची कन्सिस्टन्सी कमी न होता येस, तुम्ही येस, काम करत राहता येस. आणि देअर विल बी अ पॉइंट करेक्ट, जिथे करेक्ट. ते किक इन होणार आहे. बरोबर. आणि मग जसं तू म्हणतेस, करेक्ट. की मनी इज अ बाय प्रॉडक्ट येस. की आणि तिथनं आलीये समजा येईलच. स्टॅग्नन्सी आलीये, येस. तर ठीक आहे ना, ती स्टॅग्नन्सी येऊ देत. आपण काहीतरी वेगळं करूयात इन द मीनवाईल, की फॉर एक्झाम्पल काय एखादं एखादं इंटरेस्टिंग शूट. आता मी मध्ये रील्स केले खूप सारे. हं, हं, रील्सचा ट्रेंड आला तेव्हा. हं. तर ते रील्सनी इतकं रिफ्रेशिंग झालं माझ्या त्या व्हिडिओजमध्ये. लोकांना झालं, "अरे काय तू क्रिएटिव्ह आहेस, तू हे कुठून शोधून काढतेस?" खरे होते बेसिक ट्रान्झिशन रील्स म्हणजे व्हिच वॉज देअर हं. ऑल ओव्हर द इंटरनेट. बरोबर. पण ते असं साडीच्या कस्टमरनी फारसं बघितलेलं नव्हतं. साड्यावालं कोणीतरी दाखवताना. मेक सो सेन्स. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि आम्हाला ते करण्यात एवढी मजा आली हं. आणि वी रिअलाइज्ड की 30 सेकंड्समध्ये 6 साड्या लोकांना दिसतायत आणि यू विल नॉट बिलीव्ह इट. आमच्या 30 सेकंड्सच्या व्हिडिओजवरनं साड्या विकल्या जायला लागल्या. आणि वी थॉट की म्हणजे मी ही बडबड सगळी करतीये, तरी सुद्धा एखादी गोष्ट क्रिएटिव्हली वेगळी केली आणि मग आमची ती एक स्टॅग्नन्सी आलेली परत इट इट वेगळी गॉट हे सम झाली. मूव्हमेंट. राइट. सो असं म्हणजे फक्त मनी स्टॅग्नन्सी कशी कळते? ऑफकोर्स नंबर्सकडे सेल्स. बघूनच कळते ऑफकोर्स. पण म्हणजे माझं म्हणणं ते आहे की काहीतरी कशात तरी मजा घ्यायचं ट्राय केलं पाहिजे, की मलाही स्टॅग्नन्सी आली आहे, की सपोज आता केले हे व्हिडिओज काहीतरी वेगळं करू. हं, मग मध्ये मी काही YouTubeसाठी व्हिडिओज केले, हं. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज केले. सो काहीतरी डिफरंट कधीतरी मीच असं म्हणते, की चल मलाच द्या, मीच क्रिएटिव्ह थोडे फोटोज काढते, थोडे व्हिडिओज हं. घेते प्रॉडक्टचे. मग मलाच त्याच्यातनं आयडिया सुचत जातात. सो प्रिसाइजली. फक्त नंबर्सकडे बघून किंवा रादर कुठलंही काहीतरी आता मी खूप जणांना बघते, की हे आपण करूया ताई म्हणजे व्हायरल होईल. असं कोणी हं. एजन्सीज जेव्हा येतात ना, व्हायरल करू तसंच आहे ना, थोडक्यात मनीकडे बघून करू नका तसंच हे आहे, की एक्झॅक्टली. व्ह्यूजकडे बघून किंवा ह्याच्याकडे बघून व्हायरल होईल म्हणून हे करू, ह्याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही काहीतरी हे वेगळं आहे, ह्याच्यात मजा येईल, हे क्रिएटिव्ह आहे, हे इतरांनी आधी कधीच केलं नाहीये, असं म्हणून करा. येस. मग ते व्हायरल झालं तर वेल एंड गुड असं. सो जेव्हा तू प्रथा चालू केलंस किंवा व्हेन यू डिसाइडेड की आता हे मोठं करायचंय, हं. तुला ते अवघड नव्हतं की हायर एन एजन्सी अँड गिव्ह देम द वर्क. येस, इट येस. वॉज नॉट डिफिकल्ट. नो, नो, नो. कनेक्ट होते का होते, पैसे होते का होते. करेक्ट. तुला कंटाळा आला होता का तर आला होता. बरोबर. यू हॅड जस्ट स्टार्टेड अ न्यू जर्नी ॲज अ करेक्ट. मॉम. मॉम. येस. तर ह्या सगळ्या कन्स्ट्रेंट्स मधनं सुद्धा यू डिसाइडेड की नाही हे मी करणार आहे. एक्झॅक्टली. आणि हेच स्टार्टअप फाउंडर्सला मी सांगतोय हो, की हो, सुरुवातीपासून डोंट ट्राय टू बिल्ड अ सिस्टीम हो. जिथे तुम्हाला आराम आहे. तसंच होतं. आता खूप की मी जण मला केबिनमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग बसणार. करायचंय कविता तुझ्याबरोबर. माझा Yeah. अमुक एक ब्रँड आहे. राइट. काय कपड्यांचाच ब्रँड आहे सपोज. हं. मला सांग कोण एजन्सी? मला ना इतक्या लोकांनी आत्तापर्यंत नुसते प्रॉमिसेस दिलेत, काही डॅम. होत नाहीये. कारण तुम्ही पहिले एक बेंचमार्क सेट करा तुमच्या कामाचा. एक्झॅक्टली. मग कुठलीतरी एजन्सी येऊन तो बेंचमार्क स्टडी करेल आणि मग ते त्याच्यातनं काहीतरी करू शकतील मे बी. येस. म्हणजे किंवा हेल्पिंग हँड म्हणून जरी एजन्सीला पाहिलं एक्झॅक्टली, ना, एक्झॅक्टली, दॅट इज इट. डू एक्झॅक्टली. नॉट, अगेन आय एम सेइंग दिस, डू नॉट एक्स्पेक्ट एनी करेक्ट, क्रिएटिव्ह करेक्ट. आयडियाज फ्रॉम एजन्सी. एक्झॅक्ट. ते तुम्हाला कारण क्लायंट म्हणूनच तुमचं ट्रीट करणार आहे. प्रॉडक्ट तुम्हाला सोडून कोणाला माहितीये? तुमचं बिझनेस तुम्हाला सोडून कोणाला माहिती? आता इतके टूल्स आलेत. करेक्ट.
इतक्या सोप्या झाल्यात हो, गोष्टी. हो, हो. खूपच. फोन चांगले आलेत. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह इट. मी जे आता या रील्सचं बोलले, हे सगळे रील्स ट्रान्झिशन्स मी एडिट केलेत. प्रिसाइजली. म्हणजे सगळ्यांना मला एक्झॅक्टली. म्हणजे इतक्या जणांनी विचारलं, "तू कोण ठेवलंयस हे सगळं क्रिएटिव्ह एडिटिंग करायला तुझं?" नाईस. आणि मग मी सांगते ना, की नाही मीच करते ते, तर कोणीच बिलीव्ह करत नाही. सगळ्यांना असं वाटतं हिला सांगायचं नाहीये. अमेझिंग. पण म्हणजे नाहीच आहे कोणी. मी जेन्युइनली मीच एडिट करते किंवा फार तर माझ्याकडे 1-2 यंग मुली आता जॉइन झाल्या आहेत. शिकतायत. त्यांना नवीन इनशॉटमध्ये ताई अमुक एक फीचर कळलंय ते ॲड करू, असं करून आम्ही एकत्र केलं असेल मे बी आत्ता. पण जेव्हा ह्या रील्स चालू झाल्या तेव्हा मीच करत होते, कारण मीच इनशॉट वापरत होते, मीच कॅनवा वापरत होते आणि करत होते काहीतरी. आय वॉज जस्ट ट्राईंग न्यू नाईस. थिंग्स अँड आय वॉज डुईंग. आणि गंमत म्हणजे दॅट वर्क्स. आणि वेन अन एजन्सी कम्स टू एक्झॅक्टली यू, इट समहाऊ डझंट वर्क, असं होतं. नाही, इट विल नॉट. कारण की काय माहितीये का? पण एजन्सी बरोबर कायम कोलॅबरेटिव्ह एफर्टच पाहिजे. येस. हां, म्हणजे एजन्सीज डोंट ॲब्सोल्युटली. वर्क इज ऑल्सो नॉट अ गुड थिंग टू से. करेक्ट. बिकॉज बियॉन्ड अ पॉइंट तुम्ही एक एंटरप्रेन्योर म्हणून किती गोष्टी करणार, करेक्ट. राईट? सो तुम्हाला एक मेंटल स्पेस. सो आता माझ्याकडे एक एजन्सी आहे राईट. ज्यांच्याबरोबर मी खूप ब्रेनस्टॉर्मिंग करते. त्यांच्या 10 पैकी 8 आयडियाज मी अप्रूव्हच करत नाही. कारण म्हणजे असं होतं की नाही हे मला नकोय, हे असं नकोय, हे आपण असं करू. पण त्यातल्या 2 आयडियाज त्यांच्या आणि माझ्या कोलॅबरेटिव्ह एफर्टनी येतात आणि त्या चांगल्या होतात. ॲब्सोल्युटली. सो आय हॅव एन एजन्सी नाऊ, बट स्टील 50-50 कॉन्टेंट मी जनरेट करते, 50% ते करतात. ॲब्सोल्युटली. असं होतं. सो आणि नाही, ती प्रिपरेशन असेल ना मनात. करेक्ट. माय होल पॉइंट इज की एजन्सीला काम सोपवून तुमचं नाही होणार, होणार नाही नाही. होणार. यूज देम ॲज अ एस्पेशली फॉर हेल्पिंग न्यू हँड. बिझनेसेस नाही होणार. आणि हेल्पिंग हँड म्हणून. Yes. कारण आता सिम्पल गोष्ट आहे. तुला जेव्हा एखादा व्हिडिओ एडिट करावासा वाटतो, तू रात्री 11 वाजता पण करते, सकाळी बरोबर. 6 वाजता पण करते, Exactly, दुपारी exactly. पण करते, अगदी, तुला अगदी. वाटेल तेव्हा करते. हो. पण एजन्सीकडे कसं असणार, माझे 3 व्हिडिओ महिन्यातले बरोबर. झालेत, 4th व्हिडिओ आय विल चार्ज एक्स्ट्रा. बरोबर. करेक्ट. बिकॉज दॅट इज देअर मॉडेल. बरोबर. ते बरोबरच आहे. करेक्ट. पण तो जेव्हा स्टार्टअप असतं त्यावेळेस Correct. त्याला त्याचा उपयोग नसतो. करेक्ट. आणि हे फाउंडर्सनी करायला पाहिजे बरोबर आहे. की बरोबर. तुम्ही. आणि इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. नो, नो, नो. म्हणजे एडिटिंग असं काही रॉकेट सायन्स नाही. नाहीये. अजिबात आणि नाही. आपण फिल्म एडिट नाही करत आहे. नाही. आणि खूप जण मला सांगतात, अगो साधं इंग्लिश पण त्यांचं चांगलं आहे. मग तुम्ही लिहा ना तुमच्या प्रॉडक्टबद्दल. प्रिसाइजली. असं होतं. म्हणजे 4 वाक्य तुम्ही लिहून पोस्ट करा. पोस्ट तुम्ही करा. येस. बनवून त्यांच्याकडनं घ्या. एवढं तरी करा. म्हणजे मी म्हटलं तसं थोडा कोलॅबरेटिव्ह एफर्ट आणि पहिल्या तर गोष्टी स्वतःच करायला ॲब्सोल्युटली. लागतात. आता इथे क्रिएटिव्ह गिव्ह अवे देऊया आपण लोकांना. की जर का चुकीचं इंग्लिश वापरत असतील हां. किंवा तुम्ही चुकीचं वापरत असाल, येस. असा जर फीडबॅक आला तर बरेच लोक ना ते स्टे अवे फ्रॉम की नाही मी लिहित. Founders. मला इंग्लिश येत नाही. येस. यूज दॅट ॲज अ USP सेईंग माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये चूक आहे, तुम्ही मला शोधून हो, दाखवा. त्यांनी अगदी. ब्रँड अटेन्शन तरी सच अ होतं. नाईस आयडिया. येस. सो हे टर्न करता आलं अगदी, पाहिजे. अगदी. म्हणजे आणि आता मध्ये असं झालं होतं, माझ्या एजन्सीला मी पोस्ट करायला दिले आणि असं लक्षात आलं की खूपच गुगल ज्ञान जातंय आपल्या पोस्टमध्ये. म्हणजे त्यांनी काय केलं की इंग्लिश चुकीचं नको व्हायला, चांगली इन्फॉर्मेटिव्ह जावं. पण असं दिसलं की गुगल ज्ञान नाही दे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कांजीवरम साड्या इतक्या ह्या रिजनमधनं आलेल्या आहेत, ओरिजिनेट झाल्या. पण वाय विल पीपल कम टू प्रथा? वी आर शोकेसिंग प्रथा सारीज. पहिल्या वाक्यामध्ये प्रथानी अशा कांजीवरम तुमच्यासाठी शोधून आणल्या आहेत की ज्या अमुक आहेत. हे फक्त तुम्ही ऍड केलं तरी त्याला वेगळा टच येतो. बट देन असं थोडंसं आपल्याला म्हणजे त्याच्यात त्यांना सांगायला लागलं की ठीक आहे, तुम्हाला गुगलवरची इन्फॉर्मेशन असिस्ट म्हणून घ्यायची असेल फॉर कॉन्टेंट, इट इज फाईन. बट देन यू शुड ऑलवेज ट्विक इट की आपल्या ब्रँडशी त्याचं काय रिलेशन आहे, प्रिसाइजली. आपल्या क्लायंटला त्याच्यातनं काय हवंय असं. आणि म्हणजे जसं तू मगाशी पण म्हणालीस की क्रिएटिव्ह आयडियाज हा एक जो काय प्रकार आहे तो ऑडियन्ससाठी पण किती क्रिएटिव्ह आहे, हे जसं तू म्हणले की ट्रान्झिशन ऑफ रील्स करेक्ट. हा सगळीकडे होता. करेक्ट. ते सगळेच वापरत होते. करेक्ट. पण मे बी तुझ्या ऑडियन्सला तो Exactly. नवीन होता. हो. सो दॅट बिकम्स अ क्रिएटिव्ह आयडिया फॉर एक्झॅक्टली. दॅट पर्टिक्युलर ऑडियन्स. येस. म्हणजे लोकांना असं जे वाटतं ना, Correct. बऱ्याच फाउंडर्सना किंवा क्रिएटिव्ह लोकांना की नाही काहीतरी जगावेगळं नाही, नसतं काही. करेक्ट. आपल्याला ते आपल्या ऑडियन्ससाठी कसं टर्न ट्विक करता करता येईल. येईल किंवा कुठली तरी एखादी इन्स्पिरेशन मिळालेली आयडिया आपल्याकडे कशी वापरता येईल आपल्या बिझनेसमध्ये, भलत्याच बिझनेसमधली. तर हा अशा प्रिसाइजली गोष्टी क्रॉस आयडिएशन हो, पण असं भरपूर भारी होतं. म्हणजे कॉपी करून काही होत नाही, पण तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकला पाहिजे. हे मी नेहमी सांगते, माझ्या टीमलाही सांगते. तुम्ही कॉपी नका करू कुठलाही
कुठली तरी एक आयडिया वर्क झाली आहे ती कॉपी करा. नाही. असं नका करू तुम्ही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादा ट्रेंडिंग रील असेल एखादी, की ज्याच्यामध्ये एक ट्रान्झिशन आहे, की एक मुलगी तयार होतीये, तिचा एकदा पदर दिसतो, एकदा बांगड्या दिसतात, एकदा कानातलं दिसतं, मग ती क्लोज फुल शॉट्स दिसते. आहेत. सो हे तुम्हाला समजलंय, पण ह्याचं आपल्यासाठी ट्विक आपण कसं हे कोण करतं? फॅशन ब्लॉगर्स करतात, कंटेंट क्रिएटर्स करतात, जे फॅशन साडीजबद्दल बोलतायत. आपण हे करून प्रथाची साडी नाही, ती मुलगी हायलाइट होणार आहे ॲट द एंड ऑफ इट. Yes. करेक्ट? तिची छान कंबर, तिचे छान कानातले, तिचे छान टिकली हे ते दाखवल्यानंतर. सो हे कसं करा, एक प्रथाचा बॉक्स घ्या, त्याच्यातनं साडी काढा, त्या साडीचं फोल्डिंग अनफोल्डिंग दाखवा. म्हणजे अशा टाईपच्या स्टेप्समध्ये करेक्ट. तेच म्युझिक यूज करून तुम्ही साडीवर फोकस करू शकता आणि नंतर फक्त ते पदर घेतलेली एक मुलगी एंडला दिसेल बॅक साईडने. असं जर ते रील कंबाईन केलं तर द फोकस विल बी ऑन साडी. पण तुम्ही ऍक्च्युली त्याच्यावरनच इन्स्पिरेशन घेतलेत, की 1, 2, 3, 4, 5 फक्त स्टेप्स दाखवल्या त्या साडीच्या आणि नंतर फुल मॉडेल. राईट. ओके, पण ते कॉपी करायची गरज नाही. जस्ट बिकॉज दॅट इज वर्किंग फॉर सम ब्लॉगर और फॉर सम कंटेंट क्रिएटर, इट कॅनॉट वर्क फॉर युअर ब्रँड. असं एनिवे असं आहे. मजा आहे. खूपच भारी वाटतंय. येस. इथे गंमत काय झाली माहितीये का? तुझ्या घड्याळ बंद आहे. हां. ओश. तर ओके. मी मगाचपासून बघतोय तिथे तेवढेच वाजलेत. म्हणलं अरे खूप वेळ आहे आपल्याकडे. अरे काय हे? आणि मी हो. आत्ता बघितलं तर आपण बराच वेळ खूप बोलतोय. वेळ बोलतोय. तू आणि प्लीज माझे एडिट कर. लोकांना नाही, बोर नाही. नको व्हायला नाही, नाही, जास्ती. इनफॅक्ट सगळ्यात भारी सॉर्ट ऑफ एक मास्टर क्लास झालाय इनफॅक्ट लोकांना. नाही, आणि असं नाही. माझे सी आय बिलीव्ह की खूप अजून शिकण्यासारखं आहे. प्रथा No, इज अ न्यू definitely. व्हेंचर फॉर मी आणि Yes. आय एम स्टील हसलिंग. येस. आणि मला खूप काय करायचंय अजून. म्हणजे इट इज जस्ट द बिगिनिंग. येस. फक्त एक स्टार्टला पुश मिळतो. म्हणजे पॅन्डेमिकमधनं मी असं एक्झाम्पल की एक बिझनेस पूर्णतः दुकान बंद, शटर डाऊन, आणि एका बिझनेसला त्याचा फायदा सुद्धा झाला. राईट. सो असे 2 एक्स्ट्रीम्स मी एक्सपिरियन्स केलेत. पण ते पॅन्डेमिकमध्ये मिळालं, वाह! छान त्याच्यामध्ये जर हॅपी झाले तर मग पुढे ते सस्टेन होणार नाहीये. सो आता ॲक्च्युअली इज द टाईम वेअर आय नीड टू पुल अप माय सॉक्स अँड येस. गिव्ह आता इट सगळं 100% नाऊ. ॲब्सोल्युटली विच यू विल डू. सो आय असं एम काही मी शुअर. ज्ञान देऊ शकणारी नाहीये ॲक्च्युली कोणी. नाही. पण एक्सपिरियन्स शेअरिंग आहे. नाही, येस, फॉर शुअर. खूपच सुंदर. म्हणजे मला तर खूप मजा आली. आय थिंक येस. लिसनर्स विल थँक यू. ऑल्सो थँक यू फॉर. एन्जॉय दॅट. माझे खूप सारे प्रश्न राहिलेले आहेत. अरे तर आपण कधीतरी राऊंड 2 पण करूया. करूया. येस. नक्की. अं, आणि प्रथासाठी येस. खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. मेकअप स्टुडिओ तर तुझा आहेच येस, आहे. म्हणजे दॅट आहेच, इज त्याला आहेच. शुभेच्छांची गरज आहे म्हणा. पण अशी नाही. नाहीये. पण प्रथा आय एम सीइंग की एक खूप मस्त शेपअप होते थँक आणि यू. यू आर लीडिंग इट व्हेरी व्हेरी गुड. थँक यू सो मच, सोहम. आणि आय नाही, होप की इट लिसनर्स मीन्स अ लॉट व्हेन समबडी ॲक्च्युअली टेक्स नोटीस ऑफ व्हॉट एफर्ट्स यू आर पुटिंग इन. प्रिसाइजली काल इनफॅक्ट हां. तसंच झालं. हां. म्हणजे द वे वी शेड्युल्ड दिस एपिसोड या तो ती एक तसंच मजाच आहे. झालं की तसंच म्हणजे मी पण आय थिंक हेच वाक्य म्हणलं की येस. एक फीडबॅक जो मिळतो कधी कधी येस. की, आणि असं काही असतं की अरे बिकॉज तू एका क्षेत्रामध्ये मोठं नाव होतं, आपण भेटलेलो पण होतो वगैरे, हो, ह्या जरी आपण गोष्टी असल्या तरी वेन इट कम्स फ्रॉम यू की अरे हा हे खूप छान सिरीज आहे, करेक्ट. तर लाईक आय जम्प्ड इन. येस. आय से की मग तू पण ये. आणि मग तिथनं येस. सुरू होऊन वी येस. शेड्युल्ड इट इन या. लाईक या. 15 मिनिट्स. नाही, सो विच कोणीही इज काहीतरी इनोव्हेटिव्ह वेगळं चांगलं राईट. करत असेल तर ही पण एक गोष्ट आहे की त्यांना अप्रिशिएट करा. या, या, या. त्यांच्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला आवडलंय. पण ते कारण इतकं दुर्मिळ झालंय ना, त्यामुळे तो असं सुखद धक्का कारण नाही, वाटतो. कारण काय झालंय, सगळे नुसते लाईक करतात, हार्ट या, दाबतात, या, या. हार्टमध्ये हार्ट ऍड होतात, पण ते कोणाचे आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही खूपदा, आणि असं नंतर होतं. बघत पण नाही आपण. हां, सो त्यामुळे ते हे खरंच आहे की जरा एखादं कलेक्शन आवडलं, कोणाचा तरी व्हिडिओ आवडला, कोणाचे तरी कपडे बनवलेले आवडले तर मेसेज करा. येस, आणि दॅट इज हाऊ यू कॅन So, हेल्प yeah. एनी स्टार्टअप Yeah, ऑर of course, अ of न्यू course. आयडिया. येस. गुड. सो कविता, Thank you. थँक्स अ लॉट. थँक्यू सोहम. थँक्यू. खूप मज्जा आली आणि खूप बोललोय आपण. सो प्लीज तुझ्या लिस्नर्सना बोर होणार नाही अशा पद्धतीने एडिट कर नाही, आपण आणि edit- फिनिश कर. आपण एडिट हा कधीच करत podcast. नाही, हे Yes, अख्खं रोल yes. ठेवतो आपण. ठीक आहे. सो मजा आली. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू सो मच.